नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजमुद्रा अकॅडमी मध्ये मी जितेंद्र अमृतकर तुमचं स्वागत करतो। आज आपण जी काही टेस्ट सिरीज राबवतोय राजमुद्रा अकॅडमी कडनं त्याच्यातल्या सीसॅट पेपरच्या चौथ्या प्रश्नपत्रिकेतले कॉम्प्रिहेन्शनचे प्रश्न आणि डिसिजन मेकिंगचे प्रश्न आजच्या या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करत आहोत। चौथा सेट, ठीक आहे, जे तुम्ही समोर काढून ठेवा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी त्याची उत्तर ही या पद्धतीने का आली, त्याचं अचूक उत्तर आणि त्याचं एक्सप्लेनेशन या गोष्टी आपण आता चर्चेला घेत आहोत। चला सुरुवात करूया। चौथा सेट किंवा चौथा पेपर, त्या ठिकाणी पहिला पॅसेज या ठिकाणी तुम्हाला आपल्याला इथे डिस्कस करायचं आहे, ठीक आहे। तर तुम्ही पटकन प्रश्नपत्रिका समोर घ्या, मी पण घेतो म्हणजे तुम्हाला त्याची आयडिया येईल, ठीक आहे। आता पहिला जो पॅसेज होता तो नव्या पिढीबद्दलचा आहे बघा, है ना। नवी पिढी म्हणजे आपण यच्छ यावत तरुण पिढी म्हणतो, म्हणजे सरसकट तरुण पिढी म्हणतो, पण तसे नसते वगैरे। हा पॅसेज तुम्ही अभ्यासला आहे, त्याच्यामुळे आता आपण डायरेक्ट त्याच्या अनालिसिस कडे जाऊ। पहिला प्रश्न होता बघा, पुढील पैकी योग्य विधान किंवा विधाने ओळखा। त्या ठिकाणी पहिलं विधान असं होतं की देशातील सर्वच्या सर्व, हे शब्द फार महत्वाचे, सर्वच्या सर्व, काही, थोडे, मग ते निश्चितता दर्शक आणि अनिश्चितता दर्शक या दोन्ही पद्धतीने आपल्याला विचारात घ्यायचे असतात। तर पहिलं विधान आपल्याला काय होतं का देशातील सर्वच्या सर्व पिढी, सर्वच्या सर्व नवी पिढी एखाद्या कामात नेहमीच बांधून घेते, बरोबर, सर्वच्या सर्व। आता जर तुम्ही पाहिलं तर हे विधान चूक काय आहे, वरून तिसरी ओळ बघा, दुसरी ओळ बघा, देशातील सर्वच्या सर्व नवी पिढी एखाद्या कामात स्वतःला बांधून घेते असे सहसा घडत नाही। म्हणजे काय लिहिलं त्याच्यामध्ये, असे सहसा घडत नाही, बांधून घेते बुवा पण असे सहसा घडत नाही, आणि ते काय म्हटलंय बुवा, घडते, बांधून घेते, म्हणजे विधान चुकीचं झालं, ठीक आहे। दुसरं आता तरुणांपुढे वाक्य वाचतोय बघा मी, तरुणांपुढे विधायक विचार ध्येय कार्यक्रम ठेवला तरच, च पण महत्वाचा इथे एक लक्षात घ्या, तरच ते संघटित होता। काय, तरुणांपुढे विधायक विचार ठेवल्या तरच ते संघटित होतात। तर पॅसेज जर आपण रेफरन्स घेतला तर ते पण चूक आहे। तर हे तुम्हाला वरून तिसऱ्या चौथ्या ओळीत दिसेल बघा। तर काय लिहिलंय, यावेळी नवी पिढी कामासाठी पुढे सरसावते, तरुणांपुढे विधायक विचार ध्येय कार्यक्रम ठेवलात तर ते संघटितही होतात ते, जर त्यांच्या पुढे जर आपण विचार ध्येय कार्यक्रम ठेवला तर। पण प्रश्न काय विचारला, तरुणांपुढे विधायक विचार ध्येय कार्यक्रम ठेवला तरच, म्हणजे त्याच एकमेव कारणामुळे ते त्या ठिकाणी संघटित होतात, तर हे मात्र चुकीचं ठरेल। अँगल लक्षात आला, कारण तिथे लिहिलं होतं तरुणांपुढे विधायक विचार ठेवला तरच ते संघटित होता, आणि मूळ वाक्य होतं की जर तरुणांपुढे विचार ध्येय कार्यक्रम ठेवला तर ते संघटितही होतात ते संघटित, फक्त मग त्याच कारणाने होता असं म्हणता येणार नाही, म्हणून हे दोन्ही विधान चुकीचे झाले। मग दोन्ही विधान चुकीचे आहेत असा पर्याय 4 नंबरचा बरोबर ठरतो। ए आणि बी दोन्ही चूक, ए आणि बी दोन्ही चूक, म्हणजे पर्याय क्रमांक 4। पुढे बघा, आता पुढचा प्रश्न होता, खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने ओळखा। लेखकाने लहानपणी पाहिलेले खेडे व आत्ताचे खेडे यात पूर्णतः बदल झालेला आहे, बरोबर। त्याच्यामध्ये जे वर्णन केलं होतं तर ते साधारण काय होतं बघा, पूर्वीचे खेडे आणि आत्ताचे खेडे यात बदल झालाय। प्रश्नामध्ये पूर्णतः म्हटलं होतं, बदल झाला याच्यात काही डाऊट नाही, मात्र महारवाडा व इतर गोष्टी आजही जशाच्या तशा आढळतात। लक्षात येत ना, पूर्णतः बदल झाला, मग ही पण गोष्ट बदल व्हायला पाहिजे होती, पण आजही जातीपातीच्या ज्या भिंती आहेत किंवा जे वर्णन आहे ते अजूनही दिसतंय, म्हणजे पूर्णतः या शब्दामुळे हे वाक्य चुकीचं ठरलंय, म्हणून ए विधान हे चुकीचं ठरतं पूर्णतः शब्दामुळे। काही बदल झाले असं लिहिलं असतं तर बरोबर आहे, पूर्णतः बदल झालेला नाहीये, तर हे साधारणपणे तिसऱ्या परिच्छेदामध्ये याचा रेफरन्स आहे बघा। पहिल्या 2 ओळी असतो, जेव्हा मी बघा, आता जेव्हा मी एखाद्या खेड्यात जातो तेव्हा लहानपणाचे खेडे सहसा समोर येत नाही, म्हणजे बदल झालाय, खेडे आता बदलत राहिले, एक मात्र खटकतं,
म्हणजे पूर्णता बदल नाहीये, म्हणून ते वाक्य आपण चुकीचं ठरवलंय. ठीक आहे. नेक्स्ट दुसरं विधान होतं, खेड्यातील जाती जमातीच्या भिंती पाडण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. बरोबर. तर मग अनेकांनी प्रयत्न केले ही गोष्ट या ठिकाणी बरोबर ठरते, कारण त्याच्याच पुढे वाचतो बघा मी, खेड्याच्या बाहेर काही गोष्टी आहेत तर परिस्थितीच्या भिंती ढासळत गेल्या, वेशी उद्ध्वस्त झाल्या, पण जाती जमातींच्या भिंती पडलेल्या नाहीत. भल्या भल्यांनी सुरुंग लावले, म्हणजे प्रयत्न केला ते फोडण्याकरता, पहारी चालवल्या, पण ते तट म्हणजे जातीपातीचे तट अजूनही उभेच आहेत. अजूनही दिसतं आपल्याला काही सेक्शन मध्ये पाळलं जातं, चुकीचं आहे पण ते पाळलं जातं. ते या पद्धतीने आजही ते आहे. मात्र अनेकांनी प्रयत्न केले 100% बरोबर, म्हणून बी विधान फक्त बरोबर आहे असा पर्याय आपल्याला निवडावा लागेल. म्हणून जर तुम्ही ऑप्शन्स पाहिले तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 बरोबर ठरतो. फक्त बी बरोबर, पर्याय क्रमांक 2. इथे आपल्याला 2 नंबर पर्याय घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला 4 नंबर पर्याय घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण 2 प्रश्न डिस्कस केले. तिसऱ्या प्रश्नाकडे बघा आता, तरुण सुसंघटित केव्हा होतात असा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. आता बघा, तरुण सुसंघटित केव्हा होतात, जर तुम्ही त्याचा रेफरन्स पाहिला तर तुम्हाला काय दिसेल बघा, तर ए आणि सी बरोबर आहे. हा मल्टिपल चॉईसचा प्रश्न होता. 4 वेगवेगळे स्टेटमेंट दिले. तरुण सुसंघटित केव्हा होतात, तर विधायक विचार तरुणांपुढे ठेवल्यास ते संघटित. एका मागच्या प्रश्नात पाहिला संघटितही होतात, म्हणजे आपल्याला ए विधान हे 100% बरोबर म्हणून त्या ठिकाणी घ्यावं लागेल. म्हणून ए विधान हे जे हे बरोबर आहे. ठीक आहे. पुढे, तरुणांपुढे स्वप्नरंजकात्मक विचार ठेवल्यास, स्वप्नरंजक म्हणजे तुम्ही असं स्वप्नात हे करा, पण पॅसेजचा जर रेफरन्स पाहिला तर बी आपल्याला कुठेच दिसत नाहीये आणि ते संघटित व्हायचं तर कारण अजिबात नाही, म्हणजे ते चुकीचं ठरलं. ध्येयपूर्तीचा कार्यक्रम तरुणांपुढे ठेवला. सुरुवातीच्या ज्या काही आपण त्या पहिल्या प्रश्नात पाहिलं त्याच्यात ध्येयपूर्तीचाही त्या ठिकाणी रेफरन्स दिला आहे, म्हणजे हे सी पण बरोबर ठरतंय. आणि 4 नंबर आहे, दिशाहीन न्यायाविरुद्ध विचार तरुणांपुढे ठेवलं. वाचल्यावर ते निगेटिव्ह वाटतंय की दिशाहीन न्यायाच्या विरुद्ध विचार ठेवलं तर ते संघटित होतील. पॅसेज मध्ये पण नाहीये आणि ते तसं योग्य पण नाही, म्हणून डी पण विधान हे चुकीचं ठरतंय. म्हणून आपल्याला जे विधान जर बरोबर निवडायचं असेल तर आपल्याला ए आणि सी असलेला पर्याय जो घेतलेला आहे आपण, ए आणि सी बरोबर, पर्याय क्रमांक 4. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे 4 नंबरचं, अशा पद्धतीने योग्य ठरेल. पुढे पाहता, चौथ्या प्रश्नात विचारले आपल्याला, खालील विधाने पहा. पूर्वी खेड्यातील सारीच माणसे परिस्थितीने बनवली होती. बरोबर, सारीच माणसे, पॅसेज नुसार हे विधान बरोबर आहे. आज माणसे तिथली परिस्थिती बनवत आहे, हे पण विधान बरोबर आहे. दोन्ही विधान बरोबर आहे. शेवटच्या परिच्छेदानुसार ए आणि बी हे दोन्ही विधाने बरोबर ठरतात. शेवटचा परिच्छेद वाचू आपण बघा. याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी काय दिलं होतं त्यांनी, की पूर्वी खेड्यातील सारीच माणसे परिस्थितीने बनली होती, माणसे परिस्थितीने बनली होती आणि आज माणसे तिथली परिस्थिती बनवत आहे, म्हणजे रिव्हर्स स्टेटमेंट झालं. तर बघा, चौथ्या पॅरेग्राफची पहिलीच ओळ वाचतो. पूर्वी खेड्यातील सारीच माणसे परिस्थितीने बनली होती आणि आज माणसे तिथली परिस्थिती बनवते. सरळ स्टेटमेंट आहे, म्हणून तुम्हाला ते दोन्ही पार्ट्स बरोबर ठरवावं लागतील. हे दोन्ही विधाने बरोबर आहे असा पर्याय घ्यायचा आहे, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. शेवटचा प्रश्न, 5वा प्रश्न बघा आता. पुढील पैकी अयोग्य विधान ओळखायला लावलेलं आहे आपल्याला 5व्या याच्यामध्ये. 5व्या याच्यामध्ये आपल्याला अयोग्य विधान ओळखायला लावलेलं आहे. तर विद्यापीठातून शिक्षण घेतलेले लोक चांगले मार्गदर्शन करू शकत नाही. वास्तविक ते चांगले मार्गदर्शन करू शकत नाही असं नाही म्हटलंय, म्हणून ते विधान त्या ठिकाणी चुकीचं ठरेल. फक्त काय म्हटलंय की आज विद्यापीठातून शिक्षण घेतलेले तरुण स्त्री पुरुषांकडून मार्गदर्शनाची अपेक्षा करतात, म्हणजे जे विद्यापीठातून शिक्षण घेतलंय त्यांच्याकडून हे अपेक्षा करतात. मात्र ते चांगले मार्गदर्शन करू शकत नाही हे म्हणणं चुकीचं आहे, कारण तसं काही पॅसेज मध्ये दिलेलं नाही. मात्र आजचे तरुण जातात त्यांच्याकडे. दुसरं विधान बघा, प्रत्येक देशाला त्यांचे असे काही प्रश्न व गरजा असतात, मात्र किंबहुना देशातील प्रत्येक भागाला तसे प्रश्न व गरजा नसतात. म्हणजे देशाला गरजा आहेत, बरोबर, देशाला या ठिकाणी गरजा आहेत असं म्हटलेलं आहे. देशाला गरजा आहेत आणि त्याच्या प्रत्येक भागाला गरजा नाही असं म्हटलेलं आहे. पण जर तुम्ही
पॅसेज मध्ये जर पाहिलं तर काय दिलेलं आहे बघा, प्रत्येक देशाला किंबहुना देशातील प्रत्येक भागाला असे काही प्रश्न व गरजा असतात. म्हणजे देशाला पण आहे, आता पूर्ण देशाला जर गरजा आणि समस्या प्रश्न आहेत तर त्याच्या प्रत्येक भागाला असतीलच ना. इथे काय म्हटलंय, ते देशाला आहेत आणि देशाच्या प्रत्येक भागाला असं नाहीये. तर ओव्हरऑल हे विधान आपल्याला त्या ठिकाणी विचार केला तर त्यामुळे दुसरे विधान हे देखील चुकीचे ठरते. हे साधारणपणे आपल्याला जे दिसतंय तर तो रेफरन्स बघा. ठीक आहे. तर दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये आपल्याला हे विद्यापीठाचं जे हे क्लिअर होतं की आज विद्यापीठातून दुसऱ्या पॅरेग्राफची शेवटची ओळ बघा, आज विद्यापीठातून शिक्षण घेतलेले तरुण स्त्री पुरुषांकडून अशा मार्गदर्शनाची अपेक्षा आहे मात्र ते करू शकत नाही. हे विधान या ठिकाणी चुकीचं ठरतंय. बरोबर. आणि मग जे काही होतं किंवा देशाला असे काही प्रश्न आहेत तर त्याच दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये वरून दुसरी ओळ बघा, पहिली ओळ बघा दुसऱ्या पॅरेग्राफची, ज्या प्रदेशात व ज्या काळात आपण राहतो त्यांच्या संदर्भात वस्तुस्थितीचा व घटनांचा अभ्यास करणे हे आपलं कर्तव्य आहे. प्रत्येक देशाला किंबहुना देशातील प्रत्येक भागाला असे काही प्रश्न आणि गरजा असतात. बरोबर. म्हणून मग दुसरं विधान देखील चुकीचं ठरलं. मग दोन्ही अयोग्य आहे असा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 3 हा घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पहिला पॅसेज आपण डिस्कस केलाय. आता दुसऱ्या पॅसेजकडे जाऊ. दुसरा जो पॅसेज आहे तर तो पारतंत्र्याच्या संपूर्ण समतेवर आधारित लोकशाही आणि स्वातंत्र्याचा अर्थ हे खांडेकरांनी अनेक ठिकाणी सांगितलं आहे. अशा रेफरन्सने आपल्याला पुढचा पॅसेज बघायचा आहे जो तुम्ही सोडवला आहे, वाचला आहे. तर आपण त्याच्याकडे आता वळूया. आता बघा, पहिला प्रश्न विचारला होता आपल्याला की उतार्यानुसार खांडेकरांविषयी असत्य विधान कोणते. असत्य, असत्याचा अर्थ काय घ्यायचा आहे, चुकीचे. चुकीचे विधान कोणते खांडेकरांच्या बाबतीमध्ये. पहिलं विचारलं होतं की भारतीय समाजातील विविध परिस्थितींचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात उमटले आहे. मग त्यांच्या साहित्यात उमटले असं सरळ सरळ दिलेलं आहे, त्याच्यामुळे मग ते बरोबर ठरलं. भौतिक प्रगतीमुळे माणूस सुखी झाल्याचा त्यांना आनंद झाला, हे मात्र चुकीचं ठरलं. कारण लेखकाने पार्थिव सुखाची, पार्थिव म्हणजे भौतिक, हे लक्षात ठेवायचं. काही वेळेला असे पर्यायी समानार्थी शब्द वापरले जातात जे इथे वापरलंय. पार्थिव सुखाची, पार्थिव सुखाची आणि आगतिक आहे का ते वाचतो बघा आपण. या ठिकाणी जर आपण पॅसेज पाहिला तर अर्थात एकच पूर्ण पॅरेग्राफ आहे. जर तुम्ही मध्यभागी पाहिलं पॅसेजच्या तर जीवनातील सर्व व्यवहार अशी एक ओळ सापडते बघा, बघा पटकन. तर जीवनातील सर्व व्यवहार यांत्रिकतेने सुलभ झाले. कुठेतरी आपण एक प्रश्न, यांत्रिकतेने आपल्याला सुलभता आली, सुख मिळालं. पार्थिव सुखाची अगणित ठिकाणे, हे अगणित आहे, अगणित ठिकाणे म्हणजे खूपच जास्त, अगणित म्हणजे भरपूर ठिकाणी नव्याने निर्माण झाली. पण खांडेकरांचा सवाल आहे की या सर्वांमुळे माणूस खरोखर सुखी झाला का, असं ते सवाल करतात. बरोबर. त्याच ओळीत वाचतोय बघा मी. तर पण खांडेकरांचा सवाल आहे या सर्वांमुळे माणूस खरोखर सुखी झाला. याला अलंकारिक किंवा उपरोधिक प्रश्न म्हणतात. खरोखर माणूस सुखी झाला का, नाही झाला, असाच त्याचा अर्थ होतो, म्हणजे झालेला नाहीये. आणि 2 नंबरचं वाक्य होतं की भौतिक प्रगतीमुळे माणूस सुखी झाल्याचा आनंद त्यांना झालाय, परंतु त्यांना शंका आहे की तो सुखी झाला का. खरंच तर याचं उत्तर नाही असं येईल. म्हणून हे विधान आपल्याला असत्य, चुकीचं म्हणून निवडायचं आहे. तर पर्याय क्रमांक 2. आणि 3 आणि 4 मध्ये पाहिलं तर सुखाचा शोध हे माणसाच्या प्रगतीचे आज उद्दिष्ट असते, हे सगळं बरोबर आहे. मग सुख हे पावसाच्या पाण्यासारखे निर्मळ असावं, हे पण बरोबर आहे. ठीक आहे. 7वा बघा आता, माणसाची प्रगती कशामुळे झाली असे आपल्याला वाटते. माणसाची प्रगती कशामुळे झाली असे आपल्याला वाटते. जर असा विचार जर केला आपण तर आपल्याला काय बरोबर येईल बघा. तर पहिलं आहे, सर्व लोकांना स्वातंत्र्य मिळाल्यामुळे आपली प्रगती झाली. दुसऱ्या महायुद्धामुळे प्रगती झाली, 2 नंबरचा पर्याय. माणसाच्या बौद्धिक कर्तृत्वामुळे झाली, 3 नंबर. आणि जीवनातील सर्व व्यवहारांचे यांत्रिकीकरण झाल्यामुळे. जर तुम्ही पॅसेजचा रेफरन्स घेतला तर उतार्यानुसार बघा, दुसऱ्या महायुद्धाच्या आणि नंतरच्या काळात अशी एक ओळ आहे जी आपण इथे दिलेली आहे, मी तुम्हाला ती वाचून दाखवेल. तर या ओळीनुसार माणसाची प्रगती ही माणसाच्या बौद्धिक कर्तृत्वामुळे म्हणजेच विज्ञानामुळे
झाली हे स्पष्ट होतंय, बरोबर. त्या ठिकाणी बघा, तर बौद्धिक कर्तृत्वामुळे असा पर्याय निवडावा लागेल आपल्याला, आणि पर्याय क्रमांक 3. आणि पॅसेज मध्ये जर ह्या ओळी पाहिल्या तर त्या मध्ये बघा, आता दुसऱ्या महायुद्धाच्या आणि नंतरच्या काळात हे जर तुम्ही पॅसेज मध्ये शोधलं तर तुम्हाला साधारणपणे दुसऱ्या महायुद्धाच्या वरून तिसरी ओळ बघा, आता पॅसेजची वरून तिसरी ओळ, पण दुसऱ्या महायुद्धानंतर सर्व जगात आणि स्वातंत्र्याच्या काळात भारतात जी परिस्थिती निर्माण झाली त्याची तीव्र खंत नंतरच्या त्यांच्या लेखनातून व्यक्त झाली आहे. आता पुढची ओळ वाचतो बघा. दुसऱ्या महायुद्धाच्या आणि नंतरच्या काळात माणसाच्या बौद्धिक कर्तृत्वाने म्हणजे विज्ञानाने, म्हणजे बौद्धिक कर्तृत्व याला दुसरा शब्द त्याने विज्ञानामुळे म्हटलेला आहे, बरोबर. आणि याच्याने काय झालेलं आहे, तर बौद्धिक कर्तृत्वाने म्हणजे विज्ञानाने एक प्रचंड झेप घेतली. झेप घेतली म्हणजे प्रगती झाली. एकदम असं लिहिलेलं नाही सापडणार आपल्याला तसा अर्थ आणि तसा निष्कर्ष काढण्याची क्षमता या पॅसेजेस मधून निर्माण होणं हे या सीसॅटचं नियोजन आहे किंवा हेतू आहे, तो आपण समजून घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला 7व्या प्रश्नाचं उत्तर हे 3 नंबरचं आपल्याला योग्य ठरतं. पुढचा 8व्या नंबरचा प्रश्न बघा. माणसाचे ययातीकरण, ययाती म्हणजे संभ्रमात असलेला व्यक्ती, तर त्या ययातीकरण जे होत आहे तर यातून लेखकाला व खांडेकरांना काय सुचवायचं आहे, तर ययाती कादंबरीत वर्णन केल्याप्रमाणे मनुष्याला सर्व सुखे प्राप्त होणे. आता सर्व सुखे जर प्राप्त झाली तर त्याचं ययातीकरण होणारच नाही, कारण ययातीकरण संभ्रमावस्था आहे, म्हणजे पहिलं चुकीचं ठरतं. यांत्रिकतेतून प्राप्त सुखसोयींमुळे मानसिक व शारीरिक सुखोपभोगाच्या आहारी जाऊन खरे सुख गमावून बसणे, म्हणजे यांत्रिकीकरणाच्या नादी लागून आपलं खरं सुखच आपण कुठेतरी कशात आहे हेच आपण नाही समजू शकलोय, ते गुरफटून चाललोय, हेच ययातीकरण आहे लेखकाच्या मध्ये. म्हणून मग ते 2 नंबरचं विधान हे या ठिकाणी बरोबर ठरतंय. 3 नंबरचं वाक्य आहे, विज्ञानाच्या साह्याने ययाती म्हणजे चिरतारुण्य प्राप्त होणे, हे चुकीचं आहे. माणसाचे ययातीकरण ही त्यांची सहज शब्द कोटी, म्हणजे एक वर्णन त्यांनी सहज केलं बघ, त्याचं पॅसेजची काही संबंध नाही, हे तर नाही होणार, कारण ययाती म्हणजे संभ्रम असलेला व्यक्ती. अशा पद्धतीने आपल्याला पर्याय क्रमांक 2 हे जे आहे ते योग्य आहे. तर बघा, यांत्रिकतेमुळे पराक्रम वाढला, या शेवटच्या काही ओळी आहे त्याचा रेफरन्स आपल्याला घेता येईल या ठिकाणी. तर त्या ओळींमध्ये त्यांनी या ठिकाणी दिलंय, तर ते ओळी मी वाचतोय बघा. खालून एक 5वी 6वी ओळ आहे बघा. यांत्रिकतेमुळे पराक्रम वाढला, त्याचप्रमाणे सुखसोयी वाढल्या, 100% आपल्याला सुखसोयी दिल्या, शारीरिक आणि मानसिक सुखोपभोगाच्या जागा शतगुणित झाल्या. खूप ठिकाणी आपल्याला फिजिकल कम्फर्ट किंवा आनंद फिजिकली मात्र ते मिळेल अशा गोष्टी मिळाल्या आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणसाचा ययाती होणे संभवनीय आहे, हेच ययातीकरण आहे. म्हणून मग पर्याय क्रमांक 2 बरोबर ठरतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा आता 9 आणि 10, हे दोन्ही प्रश्न या पॅसेजशी रिलेटेड कव्हर होऊन जातील या शीट मध्ये. तर बघा ह्याच्यामध्ये काय दिले, आता पर्याय क्रमांक 1 हा 9 नंबरचा आपल्याला दिसतंय. तर पहिले प्रश्न वाचू आपण. माणसाचे ययातीकरण 8 नंबरचा होता. 9 नंबर बघा आता. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. माणसाच्या बौद्धिक पराक्रमामुळे म्हणजे विज्ञानामुळे, थोडक्यात मागे वाचले आपण, संस्कृतीच्या इतिहासाला एक नवी दिशा मिळाली. तर हे बरोबर का ठरतं बघा. उदाहरणार्थ, माणसाच्या बौद्धिक पराक्रमामुळे संस्कृतीच्या इतिहासाला एक नवी दिशा मिळाली, हे स्पष्ट होत आहे, दिलेलं आहे, बरोबर. दुसरं विधान होतं खांडेकरांच्या मध्ये, यांत्रिक प्रगतीमुळे माणूस सुखी झाला. मागे पण वाचलं तर सुखी झाला का, त्याच्यामध्येच त्यांना शंका आहे, म्हणजे ते साशंक आहे, त्यांना शंका आहे, त्याच्यावर शंका आहे म्हणजे ते बरोबर नाहीये, म्हणजे ए बरोबर आणि बी चूक असलेला पर्याय तुम्हाला घ्यायला लागेल. पर्याय क्रमांक 1 9 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर हे 1 नंबरचं येणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. 10 नंबर बघा आता. पुढच्या पेजवर या 10 नंबरचा प्रश्न म्हणजे या पॅसेजचा शेवटचा प्रश्न असेल. यांत्रिकतेमुळे खालीलपैकी कोणती गोष्ट घडली नाही. नीट प्रश्न वाचायचा,
कोणती गोष्ट घडली नाही, पराक्रम वाढला, वाचला आपण 100% पराक्रम वाढलेला आहे म्हणजे ए हे बरोबर आहे. पुढे सुखसोयी वाढल्या नाहीत, अहो वाढल्या नाहीत नाही वाढल्या असं पाहिजे होतं, मग वाढल्या नाहीत ना, मग बी चुकीचं. आणि आपल्याला कोणती गोष्ट घडली नाहीये तर मग आपल्याला बी नाही घेता येणार त्याच्यात. त्याच्यामध्ये आपला आत्मा गमावला म्हटलंय त्यांनी, आणि सर्व व्यवहार सुलभ झाले, यांत्रिकीकरणामुळे सर्व व्यवहार सुलभ झाले, त्याच्यात काही वाद नाही. म्हणून ए सी डी हे बरोबर आहे. त्याच्या माहितीनुसार यांत्रिक पराक्रम वाढला, आपला आत्मा गमावला, सर्व व्यवहार सुलभ झाले, हे सगळं दिलेलं आहे. मात्र सुखसोयी देखील वाढल्या आहे, त्यांनी म्हटलंय की नाही वाढल्या, म्हणून एवढा बी चुकीचा जर काढला म्हणजे ए सी आणि डी, बी नको घ्यायला पाहिजे, तर ए सी डी हे बरोबर असलेला आपल्याला पर्याय जर घेतला आपण तर पर्याय क्रमांक 2 हा योग्य ठरतो आणि तो आपल्याला इथे निवडायचा आहे. ठीक आहे, 2 पॅसेज या ठिकाणी कव्हर केले आपण. तिसऱ्या पॅसेज कडे जाऊ आता. आता तिसरा जो पॅसेज, समाजामध्ये अनेक प्रकारच्या व्यक्ती असतात, व्यक्ती तितक्या प्रकृती, असा एक पॅसेज होता. याच्यामध्ये पु ल देशपांडेंच्या व्यक्ती आणि वल्ली हे काल्पनिक व्यक्तिचित्र म्हणून घेतलं होतं, आणि काही जे होते तर ते वास्तव चित्र होते. त्याच्यात नादो महानोर वगैरे यांच्या काही रेफरन्स दिले, तुम्ही वाचलंय ते. आता आपण त्याचा प्रश्न डिस्कस करू. बघा, कोणते व्यक्तिचित्र वाचकाच्या मनास विशेष भावते? भावते म्हणजे आवडते. भावतेचा अर्थ काय घ्यायचा? आवडते. भावते म्हणजे आवडते. ठीक आहे, तर पहिली त्यांनी म्हटलंय की अनुकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी होणारा व्यक्ती. अनुकूल म्हणजे चांगली परिस्थिती, तिला मात केली, तर हे थोडस अपूर्ण आहे. 2 नंबर, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कार्यक्षेत्रात स्वतःच्या कुटुंबाचा ठसा. कुटुंबाचा ठसा असं दिलेलं नाहीये, म्हणून कुटुंबाचा ठसा, याच्यामुळे बी विधान चुकीचं ठरलं. 3 नंबर बघा, कारण 3 नंबर बरोबर आहे. अनुकूल व प्रतिकूल अशा दोन्ही परिस्थितीवर मात करून कार्यक्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणारी व्यक्ती. ठीक आहे, ही आपल्याला भावते, आपल्याला म्हणजे लेखकाला भावते. पर्याय क्रमांक 3 हे योग्य ठरलंय. तर याच्यात स्वतःचा ठसा, कुटुंबाचा तर काही रेफरन्स नाहीये त्याच्यामध्ये. तर पॅसेज मध्ये जर तुम्ही पाहिलं तर ही ओळ तुम्हाला बरोबर अनुकूल आणि प्रतिकूल अशा परिस्थितीत मात करून हे सगळं तुम्हाला सापडेल. जरी त्याने प्रतिकूल म्हटलं तर अनुकूल त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली कव्हर होत आहे, पण फक्त अनुकूल नको, कारण परिस्थिती ही प्रतिकूल असेल आणि त्याच्यात जर मात केली तर ते आपल्याला व्यक्तिमत्व वाचायला आवडतात, कारण की ते त्यांचं संघर्ष ते सगळं आपल्याला बघायला आवडत असतं. त्या पद्धतीने पहिल्या पॅरेग्राफची खालून तिसरी ओळ वाचतोय बघा मी. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हाती घेतलेल्या कार्यक्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींचे व्यक्तिचित्र मनाला विशेष भावते, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. जरी त्याच्यामध्ये फक्त प्रतिकूल दिलंय, मात्र प्रतिकूल आलं तर अनुकूल त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली कव्हर होऊन जाईल. 12 नंबरचा प्रश्न बघा. आता पुढचा प्रश्न वाचतोय मी. सर्वसामान्य माणसांना कशाचे कुतूहल असते? कशाबद्दल क्युरिओसिटी असते, उत्सुकता असते म्हणजे? तर व्यक्तींच्या विविध स्वभाव, पहिला पर्याय. तर बघा, म्हणजे पॅसेज वाचलाय तुम्ही. व्यक्तींचे व्यक्तिमत्व, व्यक्ती वैविध्य विविधता, आणि व्यक्तींचे गुण आणि मोठेपण. मग पर्याय क्रमांक 3 म्हणजेच व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणजे व्यक्ती वैविध्य हा एक रेफरन्स नुसार व्यक्ती वैविध्याचे सर्वसामान्य माणसाला कुतूहल असते, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. जर तुम्ही पहिली ओळ पाहिली पॅसेजची बघा, समाजामध्ये अनेक प्रकारच्या व्यक्ती आहेत, आहे का नाही? व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणजे व्यक्ती वैविध्य आहे, आणि या व्यक्ती वैविध्याचेच सर्वसामान्य माणसाला कुतूहल असते. एकदम क्लिअर, स्पष्ट होईल असं विधान त्या ठिकाणी दिलंय. म्हणजेच व्यक्ती वैविध्याचा अर्थ व्यक्ती तितक्या प्रकृती असा 100% होतो. पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. पुढचे आता प्रश्न पाहूयात. आता 13 नंबरचा जर प्रश्न पाहिला आपण, 13 नंबरचा काय दिलंय बघा. प्रश्न वाचू आपण, तुम्ही समोर बघा व्यवस्थित. 13 नंबरचा प्रश्न आहे. तर वास्तव चित्राचे बघा, आता 2 पार्ट्स केले त्यांनी, एक वास्तव चित्र करणारा आणि एक काल्पनिक चित्र करणारा. तर वास्तव चित्रांचे लेखन करताना लेखक कल्पकतेच्या भराऱ्या मारत नाही. तर वास्तव चित्राचे लेखन करताना लेखक
कल्पकतेच्या भराऱ्या मारत नाही. आणि 2 नंबर आहे, काल्पनिक व्यक्तिचित्रे ही वास्तविक किंवा वास्तव चित्रांपेक्षा, वास्तव आहे ते, वास्तव चित्रांपेक्षा अधिक प्रभावी असतात. तर या दोन्ही काय करू आपण आता, पॅसेजचा रेफरन्स घेऊ. जर दुसऱ्या परिच्छेदामध्ये पाहिलं आपण तर वास्तव चित्रांच्या नव्हे तर काल्पनिक व्यक्तिचित्रात लेखन करताना लेखक कल्पकतेच्या भराऱ्या मारतो. म्हणजे विधान ए हे या ठिकाणी चुकीचं आहे. कारण विधान ए मध्ये काय म्हटलं, वास्तव चित्रांचे लेखन करताना लेखक काल्पक, इथे प्रश्नात काय चाललं बघा, वास्तव चित्रांचे लेखन करताना लेखक कल्पकतेच्या भराऱ्या मारत नाही आणि वास्तव चित्राच्या नव्हे तर काल्पनिक व्यक्ती चित्रांचे लेखन भराऱ्या मारतो. त्याच्यामुळे विधान अ हे चुकीचं नाही, तर हे बरोबर. इथं पर्याय बदलू आपण, इथं ते बरोबर ठरलंय. कळलं तुम्हाला काय म्हटलंय, तर वास्तव चित्राचे लेखन करताना लेखक कल्पकतेच्या भराऱ्या मारत नाही. बरोबर आहे, कारण वास्तव चित्रात कल्पकतेच्या भराऱ्या, पहिल्यांदा काय करू आपण, पॅसेजच्या ओळी घेऊ, म्हणजे बघा आपलं साधारणपणे अजून जास्त क्लिअर होईल. तर दुसरा पॅराग्राफ बघा, व्यक्ती चित्राचे 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार काल्पनिक व्यक्तिचित्राचा आहे. काल्पनिक व्यक्तिचित्रात केंद्रस्थानी असलेल्या व्यक्ती उभी करण्याकरता लेखक कल्पकतेच्या भराऱ्या मारतो. कुठे, काल्पनिक मध्ये कल्पकतेच्या भराऱ्या आहे, बरोबर. आणि त्याच्यानंतर मग दुसरा प्रकार आहे वास्तवतेचा. त्याचा पुढचा पॅराग्राफ बघा, तर अशा प्रकारची व्यक्तिचित्रे लेखकांनी लिहिली आहेत, त्याच्यात बहुतांश वेळा लेखकाच्या सानिध्यात आलेले असतात. म्हणजेच थोडक्यामध्ये जर पाहिलं आपण तर वास्तव चित्रांच्या नव्हे तर काल्पनिक व्यक्तिचित्रात लेखन करताना लेखक कल्पकतेच्या भराऱ्या मारतो. म्हणजे काल्पनिकतेमध्ये कल्पकतेच्या भराऱ्या आहे. आता वास्तविकतेमध्ये तो मारतो का मारत नाही ही गोष्ट क्लिअर नाहीये, पण प्रश्नात काय विचारलं, आपल्याला वास्तव चित्राचे लेखन करताना लेखक कल्पकतेच्या भराऱ्या मारत नाही म्हटलंय, पण मारत नाही हे क्लिअर होत नाहीये, म्हणून मग हे पण चुकीचं. म्हणून मग या ठिकाणी जे म्हटलंय हेच बरोबर आहे की हे चुकीचं विधान ठरतंय, कारण की तो काल्पनिक चित्रात कल्पनेच्या भराऱ्या घेतो, मात्र वास्तविकतेमध्ये तो घेत नाही. ही गोष्ट क्लिअर होती, घेऊ पण शकतो ना, तसं तिथे क्लिअर दिलेलं नाहीये. म्हणून मग त्या ठिकाणी आपल्याला ते विधान त्या ठिकाणी चुकीचं ठरवावं लागेल. घेऊ शकतो कारण, आणि मात्र काल्पनिक व्यक्तिचित्रे प्रभावी आहेत. दुसरं वाक्य काय होतं बघा, काल्पनिक व्यक्तिचित्रे वास्तव चित्रांपेक्षा अधिक प्रभावी आहे, हे पण काही क्लिअर नाहीये. तर दोन्ही वेगवेगळ्या प्रकारची कोणी कोणापेक्षा अधिक प्रभावी आहे असा क्लिअर रेफरन्स त्या ठिकाणी नाहीये, म्हणून ते प्रभावी असतात ते स्पष्ट होत नाही. म्हणजेच बी पण चुकीचं आहे. हे तुम्हाला लक्षात आलं ना. या ठिकाणी कल्पकतेमध्ये काल्पनिकतेला त्या ठिकाणी ते वाव आहे, पण वास्तव चित्रामध्ये काल्पनिकता वापरतच नाही, भरारा घेत नाही. मात्र हे चुकीचं ठरलं, कारण ते तसा आपण अर्थ पण नाही काढू शकत. दोन्ही विधान अयोग्य, हे अयोग्य आहे असा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. पर्याय क्रमांक 4 अ व बी दोन्ही अयोग्य. ठीक आहे, लक्षात ठेवा. 13चं उत्तर 4. 14 बघा, आता 14चं पण 4 दिलंय. प्रश्न काय होता, व्यक्तिचित्रण करताना लेखकाचा काय हेतू असतो, तर वाचकांना वैचारिक धक्का देणे. तर वास्तविक शेवटच्या जर ओळी पाहिल्या तर आपल्याला तो हेतू नाही असं दिलंय, म्हणून ए चुकलंय आपलं. पुढे व्यक्तीबद्दलचे आकलन व मूल्यमापन करणे. ठीक आहे. तिसरं आहे व्यक्तीचा ध्येयवाद, ज्ञानोपासना व चिकाटी या गुणांची ओळख करून देणे. हे जास्त योग्य ठरतंय, कारण तसं दिलंय. तर बघा, व्यक्तिचित्रण करताना या ओळी आपण वाचू म्हणजे आपल्याला रेफरन्स कळेल. त्याच्यानंतर आहे व्यक्तीबद्दलचा वेगळा दृष्टिकोन, वेगळे मूल्यमापन करणे. तर व्यक्तीचा ध्येयवाद हे तसं पाहिलं तर बाकीचं चुकीचं नाही, पण आपल्याला रेफरन्स घ्यावा लागेल पॅसेजचा. शेवटच्या ओळी पाहिल्या तर बघा, शेवटचा पॅराग्राफ वाचतोय मी. व्यक्तिचित्राचा विषय असलेली व्यक्ती सत्यसृष्टीतील लेखकाच्या परिचयाची किंवा सामान्य वाचकांनाही माहीत असलेली असू शकते. सामान्य वाचकांच्या मनात या व्यक्तीविषयी असलेली प्रतिमा लेखकाला विचारात घ्यावी लागते. यासाठी व्यक्तीचे व्यक्तिचित्रण करताना वाचकांना धक्का देणे हा लेखकाचा हेतू नाहीये, म्हणून पहिलं चुकलं तिथं. या व्यक्तिचित्राचा वेगळा दृष्टिकोन, वेगळे मूल्यमापन करणे हा हेतू आहे. वेगळा दृष्टिकोन आणि वेगळे मूल्यमापन जर हे पाहिलं तुम्ही तर मग 3 पेक्षा पण 4 नंबरचा पर्याय हा पॅसेजच्या रेफरन्सनुसार, उतार्याच्या ओळींनुसार बरोबर ठरतो, आणि शेवटी तेच आपल्याला परीक्षेला निवडायचं आहे. ठीक आहे, म्हणून 14चा पर्याय क्रमांक 4.
आता तिसऱ्या पॅरेग्राफचा शेवटचा प्रश्न बघा. खालीलपैकी योग्य विधान ओळखायचे. आता सर्वसामान्य व्यक्ती ही व्यक्तिचित्र लेखनाचा विषय होऊ शकत नाही. तर सर्वसामान्य व्यक्ती आपल्या परिचयातील व्यक्ती लेखकाला माहित असलेली तर होऊ शकते, म्हणजे हा होऊ शकत नाही म्हणतोय, म्हणजे पहिलं विधान जे, तर पहिलं विधान हे या ठिकाणी गलत होत आहे. ठीक आहे, पहिलं चुकलं आहे. पुढे व्यक्ती आणि वल्ली जे म्हटलेलं आहे आपल्याला बघा, दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये पु ल देशपांडेंचं एक काल्पनिक व्यक्तिचित्र अत्यंत प्रभावी आहे. हे प्रभावी आहे, पण ते वास्तव चित्रांपेक्षा प्रभावी असतात. हे जे मागचा प्रश्न होता त्याच्यामुळे ते चुकीचं ठरवलं होतं आपण. ते प्रभावी आहे नो डाऊट, पण ते वास्तव चित्रांपेक्षा प्रभावी आहे हे मात्र निष्कर्ष नाही काढता आला मागच्या याच्यामध्ये. तर व्यक्ती आणि वल्ली एक काल्पनिक व्यक्तिचित्राचे उदाहरण बरोबर आहे, ते काल्पनिक व्यक्तिचित्राचं उदाहरण म्हणून बी बरोबर आहे असा पर्याय घ्यायला लागेल. पर्याय क्रमांक 2. अशा पद्धती 3 पॅसेज आपण या ठिकाणी डिस्कस केले. आता आपण चौथ्या पॅसेज कडे जाऊ, जो आपल्याला या देशाचे प्राचीन नाव, संस्कृत नाव आर्यावर्त व भारतखंड असे होते. तारतर या देशातून मोगल जे ते मुसलमान हे हिंदुस्थानात शिरले होते बरोबर. अशा काही ओळी आहे आणि त्यांनी हिंदुस्थान हे नाव दिलेलं आहे असं ओळींचा रेफरन्स सांगतो. त्याच्यावर काही प्रश्न पडेल, मग आपण ते आता विचारात घेऊ. आता चौथ्या पॅरेग्राफ मधला पहिला प्रश्न बघा. खालीलपैकी असत्य, असत्य माहिती आहे ना, चुकीचे विधान ओळखायचं आहे. हिंदुस्थान हा एक देश एक राष्ट्र आहे. हा एक देश एक राष्ट्र आहे बरोबर. तर या ठिकाणी याला असत्य घेतलंय, याचा रेफरन्स पाहू आपण. तर दुसऱ्या परिच्छेदानुसार बघा, हिंदुस्थान देशच अर्ध्या युरोप खंडा एवढा आहे, म्हणून या देशास एक देश म्हणू नये. एक देश आहे असे वास्तविक पाहिले तर योग्य नाही असं लेखकाचं म्हणणं आहे. आपल्यासाठी तर हिंदुस्थान एक देश एक राष्ट्र आहे, परंतु ज्या रेफरन्सने लिहिलेलं आहे तो रेफरन्स नीट लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर दुसऱ्या परिच्छेदामध्ये या ओळी दिल्या आहे बघा. त्या ओळी वाचतो मी म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल. पहिल्याच ओळीत बघा दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये, तर युरोप खंडात किती एक राज्ये व संस्थाने आहेत आणि हा एकटा हिंदुस्थान देशच अर्ध्या युरोप खंडा एवढा आहे. पाहिलं तर खूप मोठा आहे म्हणजे क्षेत्रफळात. म्हणून या देशात एक देश आहे असे वास्तविक पाहिले तर योग्य होणार नाही, कारण की खरंच एक मोठे खंड आहे आणि ज्यात अनेक देश आहेत. म्हणजे भारताला देश न म्हणता खरं म्हणजे खंड म्हटलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, म्हणून मग ते विधान चुकीचं झालं आणि बाकीचे मग बरोबर आहेत. हे सगळं तुम्ही पॅसेजमध्ये कव्हर होऊन जाईल. पुढे 17 नंबर बघा. खालीलपैकी चुकीचा भाषिक गट ओळखा. याच्यामध्ये खूप असं आपल्याला अनालिटिकल दिलेला होता पॅसेज. त्याच्यात काही भाषा, त्यांचे गट, टोटल किती भाषा वगैरे हे सगळं या ठिकाणी आपल्याला दिलेलं होतं, 20 भाषा वगैरे. मग त्याच्यात काही द्रविडियन भाषा, पूर्वेकडे बोलणाऱ्या भाषा, आणि तो गट आपल्याला एक सुंदर पद्धतीने एक प्रश्न या ठिकाणी कव्हर होता की ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त चुकीचा भाषेचा गट ओळखायचा आहे. तर आपण पर्याय क्रमांक 4 घेऊ की माळवी, रांगडी, ब्रिज, मुलतानी, मेवाडी आणि पंजाबी सगळे एका गटात टाकलंय. पण चुकीचा काय आहे, कारण तिसऱ्या परिच्छेदानुसार माळवी हे पूर्वीकडची भाषा आहे, तर मेवाडी ही मध्य भारतातली, आणि बाकीच्या या खाली दाक्षिणात्य आहे. दाक्षिणात्याने पण एक वेगवेगळ्या ठिकाणाचं असं मिक्सर करून टाकलंय. वाचल्यावर तुमच्या ते लक्षात आलंय. तर पर्याय क्रमांक 4 हा 17 नंबरच्या प्रश्नाचा बरोबर पर्याय ठरतोय. पुढचा प्रश्न बघा आता 18. जर आता आपण 18 नंबरचा प्रश्न पाहिला तर तो वाचतो मी. खालीलपैकी योग्य विधान ओळखा. हिंदुस्थान हा विलायतेच्या दसपट मोठा देश आहे. तर दसपट मोठा आहे बरोबर आहे, दिलाय त्यांनी तसं. पुढे द्राविडी भाषेत तामळ किंवा आरवी देखील म्हणतात. जर दुसरा परिच्छेद पाहिला तर हे विधान पण बरोबर आहे. दोन्ही विधानं बरोबर आहे. स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न होता, कारण काही प्रश्न तसे पण तुम्हाला परीक्षेला येणार आहेत. पर्याय क्रमांक 3, कारण काही सोपे पॅटर्न, काही मल्टीबीट, अशा दोन्ही पद्धतीने तुम्हाला प्रश्न या ठिकाणी काढून दिलेले आहेत. आता खालीलपैकी चुकीचे विधान ओळखायचं आहे 19 नंबरला बघा. दक्षिणेकडील भाषात मनुष्य जाती खेरीज सर्व पदार्थ नपुंसक लिंगात समजले जाते, म्हणजे नपुंसकलिंगी. दक्षिणेकडच्या भाषेत मनुष्य जाती खेरीज, दक्षिणेकडच्या आपली भाषा जर पाहिली आपण मराठी बरोबर,
तर मराठी भाषेत प्राकृत भाषेकडनं आलेली, संस्कृत भाषेकडनं आली. आणि त्याच्यामध्ये शाळा जर शब्द पाहिला आपण तर ती शाळा हे आपण काय करतो, नपुसक, ती शाळामुळे पण स्त्रीलिंगी ठरवतो. पण निर्जीव आहे, मनुष्य खेरीज आहे, परंतु ती स्त्रीलिंगी ठरली. वर्गला आपण तो वर्ग पुल्लिंगी म्हणतो, परंतु दक्षिणेकडच्या भाषेत मनुष्य खेरीज सगळे पदार्थ नपुंसक या लिंगात समजले जातात, इंग्रजी सारखं. म्हणजे कारण इंग्रजीमध्ये सगळे नपुंसक हे जे आहेत तर ते निर्जीव जे मनुष्य खेरीज म्हणजे थोडक्यात हे नपुंसक मध्ये त्या पद्धतीने थोडं. तर मग जर तुम्ही पॅसेजचा रेफरन्स पाहिला तर तिसऱ्या पॅरेग्राफ नुसार जर पाहिलं तर ए विधान हे बरोबर आहे, कारण ते तसं समजतात. आणि पुढची गोष्ट, क्षत्रिय लोक हे कपटी आहे, तर क्षत्रिय लोकांमध्ये कपट म्हणून मित्रभाव चांगला असतो. त्यामुळे बी विधान हे चुकीचे, कारण ते कपटी नाहीयेत. ते वाक्य वाचू आपण बघा. क्षत्रिय लोक, शेवटच्या काही ओळी वाचतो मी. या प्रदेशातील यांच्या मनामध्ये कपट नसून येते. कपट म्हणून झाले, कपट नसून त्या लोकांमध्ये कपट नसतो आणि मित्रभाव चांगला असतो. आणि मग पॅसेजमध्ये विचारलं होतं आपल्याला का क्षत्रिय लोक हे कपटी आहेत, तर कपट नाही त्यांच्यामध्ये. त्याच्यामुळे मग बी विधान हे त्या ठिकाणी चुकीचं ठरतंय. बी विधान चुकीचं आहे, ए बरोबर आहे, असा पर्याय क्रमांक 1 घेणे या ठिकाणी अपेक्षित आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण कव्हर करतोय बघा. आता शेवटचा प्रश्न या पॅसेज मधला. तर 20वा प्रश्न वाचतोय मी समोर, तुमच्या मॅटर आहेच ते कायम ठेवा. आता बघा, खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने ओळखा. या देशाचे प्राचीन नाव आर्यावर्त किंवा भारतखंड हे नाव जे दिलंय, प्राचीन नाव हे मोगलांनी ठेवलंय. तर हे नाव मोगलांनी ठेवलेलं नाहीये, कारण ते प्राचीन आणि संस्कृत आहे. त्याच्यामुळे तिथंच ते क्लिअर होतं की ते नाही ठेवलंय. त्याच्यामुळे ए विधान हे चुकीचं ठरेल. आता मात्र या देशाचे हिंदुस्थान हे नाव मोगलांनी ठेवलं. सुरुवातीच्या 3-4 ओळीत ते क्लिअर आहे की हिंदुस्थान हे मोगलांनी ठेवलंय, पॅसेजमध्ये दिलंय, ते आपल्याला करेक्ट ठरवावं लागेल. म्हणजे विधान फक्त बी हेच योग्य आहे, पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने आपण 4 पॅसेज या ठिकाणी डिस्कस केले. 5व्या पॅसेजकडे जाऊ आपण. त्याच्यात परदेशात जाऊन शिक्षण घेणे अशी सुरुवात होती. ही शहरी तरुणांची एकेकाळी मक्तेदारी होती. एकेकाळी फक्त शहरी लोक भागातले मुलं जायचे, पण आता शेतकऱ्यांची मुलंही इंग्लंड, अमेरिका जाऊ लागले, नोकरी करू लागले वगैरे वगैरे. तर असा पॅसेज आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचा आहे. जर आपण 21वा प्रश्न वाचू आता. या ठिकाणी काय दिलाय बघा, काढा. 21वा प्रश्न समोर ठेवा. उतार्याचा लेखक हा उतार्यातून कोणती आशा व्यक्त करतोय आपल्याला, तर शेतकऱ्याची मुले परदेशी शिकायला जातील. आता जातील हे योग्य आहे, परंतु ते उतार्यातून व्यक्त होतंय का हे फार महत्वाचं ठरतं. अण्वस्त्रधारी देशांमध्ये भारताचा समावेश होईल हे त्याला आशावाद आहे, ही आशा व्यक्त करतोय. हे विधान बरोबर आहे, कारण 3ऱ्या पॅराग्राफ मध्ये जर तुम्ही पाहिलं तर बघा, तुम्ही या ओळी दिलाय, संयुक्त राष्ट्राच्या प्रमुख अण्वस्त्रधारी देशांमध्ये भारताचा समावेश व्हायला वेळ लागणार नाही, म्हणजे लवकरच होईल अशी त्याला आशा आहे. बरोबर. आणि मग बाकीचे जे पर्याय पाहिले तर ते आशावादामध्ये आपल्याला दिसत नाही. तर व्हायला वेळ लागणार नाही म्हणजे तो भाकीत व्यक्त करतोय, आशा व्यक्त करतोय. म्हणून तुम्हाला 21व्या प्रश्नाचं उत्तर 2 नंबरचं हे योग्य ठरेल. 22 बघा, भारतीय तरुणांवर परदेशात हल्ले का होत आहेत असं दिलंय पॅसेज मध्ये. तर परकीय लोक वंशवादी विचारांचे असल्यामुळे हे दिलेलं नाही त्याच्यामध्ये. असतात ते वंशवादी, महात्मा गांधी नाही त्याचा फटका बसला होता, पण इथे मात्र तसा रेफरन्स नाहीये. पुढे पहा, भारतीय लोक गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्यामुळे हे पण नाहीये ऍक्च्युली. तर 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. जर आपण पाहिलं पहिल्या परिच्छेदामध्ये शेवटच्या ओळींनुसार, तर भारतीय तरुणांमुळे तेथील तरुणांच्या, जे तिथले नेटिव्ह आहेत, त्यांच्या नोकऱ्याची संधी हिरवल्यामुळे ते लोक भारतीयांवर आक्रमण करताना दिसले. काही मागे पेपरमध्ये पण या पद्धतीच्या काही रेफरन्सेस आपल्याला आले होते. तर यानुसार पर्याय क्रमांक 3 हा पर्याय बरोबर ठरतोय. ठीक आहे. पुढे 23वा प्रश्न जर विचारात घेतला आपण तर आपल्याला काय दिसेल बघा. 23. तर 23व्या प्रश्नामध्ये काय विचार करूयात आपण, खालीलपैकी असत्य विधान कोणते, म्हणजे चुकीचं विधान शोधायचंय. भारतात मोबाईल
आता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आहे. जर तुम्ही रेफरन्स पाहिला तर 100% शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आहे आणि तिथून त्यांच्या मुलांशी शेतकरी बोलू लागलेले आहेत असं दिलंय. भारतात परदेशी थेट गुंतवणुकीचे प्रमाण वाढत आहे. बरोबर आहे, आपल्याला बरोबर नाही निवडायचंय मित्रांनो, चुकीचं निवडायचंय. पुढे, भारत ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. सर्वात मोठी बाजारपेठ आहे का? तर नाही. भारत ही चीनच्या पाठोपाठ एक मोठी दर्जेदार बाजारपेठ आहे असं दुसऱ्या परिच्छेदामध्ये आपल्याला म्हटलेलं आहे. चीनच्या पाठोपाठ म्हणजे नेक्स्ट टू चीन आहे आणि इथे म्हटलंय की भारत सर्वात मोठी बाजारपेठ आहे, म्हणून ते चुकलं. म्हणून आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा असेल तर पर्याय क्रमांक 3 हा चुकीचा पर्याय म्हणून आपल्याला योग्य ठरतं. ठीक आहे. आणि बाकी मग चौथं विधान पण बरोबर आहे, तुम्ही वाचलंच आहे. 24वा प्रश्न बघा. भारत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे किंवा आहेत? आजही परदेशात शहरी तरुणांची मक्तेदारी आहे. आजही परदेशात शहरी तरुणांची मक्तेदारी आहे. आता जर तुम्ही पहिली ओळ पाहिली तर पूर्वीच्या काळी काय म्हटलं सुरुवातीला, पहिली ओळ, परदेशात जाऊन शिक्षण घेणे ही शहरी तरुणांची एकेकाळी मक्तेदारी होती. एकेकाळी होती ना, एकेकाळी होती. मग आजही आहे का? तर नाही. बघा, परदेशात जाऊन शिक्षण घेणे ही शहरी तरुणांची एकेकाळी मक्तेदारी होती, म्हणजे पूर्वी होती. आणि आजही आहे का? तर नाही. खेड्यातली पण गरिबांची मुलं जाऊ लागली आहे, म्हणून हे विधान हे जे तर हे चुकीचं ठरलंय. बरोबर. आणि 2 नंबरचं विधान होतं, भारत इमर्जिंग मार्केट म्हणून चीन, ब्राझील आणि रशिया यांच्या पंक्तीला बसणारा देश नाही. तर तिसऱ्या परिच्छेदानुसार पाहिलं तर भारत केवळ इमर्जिंग मार्केट म्हणून नाही. या ओळी वाचू आपण. बघा, तिसऱ्या परिच्छेदामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मग काय दिसतंय बघा आपल्याला. दुसरी ओळ बघा तिसऱ्या पॅरेग्राफची. तर आकाशाला गवसणी घालणारा भारत केवळ इमर्जिंग मार्केट म्हणून चीन, ब्राझील आणि रशिया यांच्या पंक्तीला बसणारा देश नाही. देश नाही म्हणजे नाही असं नाही, तर म्हणजे प्लस गोष्ट आहे, नीट लक्षात घ्या. नॉट ओनली बट ऑल्सो सारखं झालं म्हणजे पंक्तीतच बसत नाही तो, तर त्याही पेक्षा वर चढ आहे. म्हणजे तुम्ही फक्त एवढी ओळ वाचली की चीन, ब्राझील आणि रशिया यांच्या पंक्तीला बसणारा देश नाही, मग ते तुम्हाला चुकीचं वाटेल. तर म्हणजे नॉट ओनली बट ऑल्सो सारखं झालं. हेच नाही तर ते पण त्यांच्यापेक्षा पण वर चढ आहे, म्हणून ते पण विधान चुकीचं आहे. दोन्ही विधानं चुकीचा असलेला आपल्याला पर्याय घ्यायला लागेल, पर्याय क्रमांक 4. म्हणून 24 प्रश्नाचं उत्तर हे 4 नंबरचं योग्य ठरतंय. 25 नंबरचा आणि या पॅसेजचा शेवटचा प्रश्न बघा आता. तर आपल्याला 25वा प्रश्न वाचतो मी. खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. आपल्याला हे जास्त वेळ खाऊ असतं. काही प्रश्न असे पण येतात, काही सिंगल बीट पण येतात, असं मिक्स पेपर असतो, लक्षात घ्या. जरी सीसॅटचं स्वरूप आता फक्त क्वालिफाईंग जरी झालेलं आहे तरी पॅसेज हे अशाच पद्धतीचे असणार आहे. पॅसेज तर पॅसेजच आहे ना, त्याला वाचावं तर लागणार आहे, त्याचा निष्कर्ष काढावा लागणार आहे, त्याची आयडिया घ्यावी लागणार आहे, चुकीचं ठरवावं लागणार. बरोबर. आणि काय वेगळं होणार आहे? काही नाही. शेवटी मूळ पार्ट हाच आहे. पॅसेज वाचायचा आहे, अंडरस्टँड करायचं आहे, त्याला फॉलो करायचं आहे. त्याच्यामुळे सगळं पॅटर्न असाच असणार आहे. पुढे बघा आता दोन्ही विधानं वाचू आपण. संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुख अण्वस्त्रधारी देशांमध्ये भारताचा समावेश झालेला आहे. झाले आहे नाही, लेखकाचं म्हणणं आहे की लवकरच होईल असा त्याला आशावाद आहे. होईल आणि म्हणतो झालाय, त्याच्यामुळे हे विधान हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. कारण की तिसऱ्या परिच्छेदामध्ये प्रमुख अण्वस्त्रधारी देशांमध्ये भारताचा समावेश व्हायला वेळ लागणार नाही, आणि झाला असं नाही ना, मग वेळ लागणार नाही म्हणजे व्हायचा बाकी आहे अजून. आणि 2 नंबर, अनेक कंपन्या भारतात केवळ शब्द नीट लक्षात घ्या, उत्पादन विक्रीसाठी धाव घेत आहे. जर तुम्ही दुसऱ्या परिच्छेदातल्या ओळी वाचल्या तर त्या कशा दिल्या बघा. अनेक कंपन्या केवळ भारतात उत्पादक विक्रीसाठी नाही, केवळ त्याच्यासाठी नाही म्हणजे नाही म्हणजे फक्त इथपर्यंतच नाही अर्थ घ्यायचा, तर पण वाचायचं कधी पण. 2 वेळेला असं आलेलं आहे. तुम्ही जर इथपर्यंतच वाचलं तर मग काय, अनेक कंपन्या केवळ भारतात उत्पादन विक्रीसाठी नाही येत बुवा, किंवा येतात असं नाही, तर उत्पादनासाठीही धाव घेत आहेत. हे पण नॉट ओनली बट ऑल्सो झालं, म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत. उत्पादनासाठीच नाही, नाही म्हणजे नाही म्हणजे येतातच, आणि पुन्हा त्या उत्पादन विक्रीसाठी आणि उत्पादनासाठी दोघांसाठी. आणि जर दोघांपैकी एकच जर निवडायला लावला तर मग मात्र ते विधान चुकीचं ठरतं. म्हणून दोन्ही विधान हे चुकीचे, असा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 4 हा बरोबर ठरायला लागेल. अशा पद्धतीने आपण
5वा पॅसेज डिस्कस करून घेतलेला आहे. आता आपण 6व्या पॅसेज कडे जाऊ. 6वा पॅसेज बघा आपल्याला काय सांगतोय, एकंदर मानव जातीचे भवितव्य काय असावे अशी त्याच्याने सुरुवात आहे. असा प्रश्न केल्यास मानव जातीची सर्वांगीण उन्नती असे थोडक्यात उत्तर देता येईल आपल्याला. म्हणून एकंदर मानव जातीचे जे भवितव्य आहे तेच स्त्री जीवनाचे पण आहे. शेवटी स्त्री मानव जातीचाच एक प्रकार आहे, त्याच्यामुळे मानव जातीचे जे भविष्य ते स्त्रीचे भविष्य आहे. परंतु स्त्री जातीची सर्वांगीण उन्नती म्हणजे नक्की काय याबद्दल मात्र एक वाक्यता नाही. तिची सर्वांगीण प्रगती करायची म्हणजे काय एक वाक्यता नाही, म्हणजे विविध मत आहे. कोण काय म्हणतं, कोण काय म्हणतं, कोण काय म्हणतं. ठीक आहे, अशा पद्धतीच्या ओळी काही आहेत आणि तुम्ही तो पॅसेज वाचलाय. आपण आता पहिला प्रश्न त्याच्यातला म्हणजे 26वा प्रश्न डिस्कस करू. तर तो प्रश्न वाचतो मी, म्हणजे तुम्हाला आयडिया या ठिकाणी येईल. बघा, स्त्रिया स्वतःचे भवितव्य स्वतःच ठरवू शकतात हे आपण का म्हणू शकतो, म्हणजे स्त्रिया हे स्वतःच भवितव्य स्वतः ठरवणार आहे का. 1 नंबर, सध्याचे युग आहे स्त्रियांचे युग आहे आणि स्त्रिया सर्व क्षेत्रात आहे म्हणून ते ठरवू शकतात. वर पाहिलं तर मग ते बरोबर वाटतं. शेवटी मग पॅसेजचा रेफरन्स घ्यावा लागेल. पुढे पाहता, समतावाद्यांनी आणि सुधारकांनी स्त्रियांच्या उद्धारासाठी कार्य केले म्हणून स्त्रियांचं भवितव्य ठरवू शकतात. स्त्रिया या मुळातच स्वतंत्र वृत्तीच्या आहेत. 3 नंबरचा पर्याय, तसं काही दिलेलं नाही मात्र. मग स्त्रियांसाठी समान हक्क समान संधी याची तरतूद राज्यघटनेत केली आहे. शेवटी पॅसेज मध्ये काय लिहिलंय मित्रांनो हेच आपल्याला फायनल करावं लागेल. मग पहिला परिच्छेद जर तुम्ही पाहिला, पहिला पॅरेग्राफ पाहिला, तर त्याच्यामध्ये बघा आपल्याला काय दिसतंय, समान संधी. ही एक ओळ पाहायला लागेल आपल्याला. पहिल्या पॅरेग्राफ मध्ये आहे पहिला पॅरेग्राफ शेवटून दुसरी ओळ बघा, समान संधी समान हक्क. बघा तर एक ओळ पूर्ण वाचू आपण. तर केवळ पाश्चिमात्यातच नव्हे तर भारतातही स्त्रियांसाठी समान हक्क समान संधी वगैरेची तरतूद राज्यघटनेत केली. याचाच अर्थ म्हणजे केली म्हणजे काय होतं, मग राज्यघटनेत जर अधिकार दिलाय तर याचा अर्थ काय होतो, तर स्त्री जीवनाचे भवितव्य ठरवण्याचा स्त्रीच आता समर्थ झाली असा होतो. का होतो, तर मग समान संधी वगैरेची तरतूद राज्यघटनेत केली आहे. या ओळीनुसार पर्याय क्रमांक 4 हा बरोबर ठरतो. येतंय तुमच्या लक्षात. ठीक आहे, नेक्स्ट. तर पुढचे 2 प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस करूयात. बघा आता 27 नंबरचा प्रश्न जो आहे तर तो काय विचारतो आपल्याला, खालीलपैकी असत्य विधान, चुकीचे असत्य. तर मनुष्य ही विकाऊ वस्तू नाही म्हटलंय पॅसेज मध्ये, म्हणून हे नाही घेत का चुकीचं शोधायचंय. मनुष्याला आयुष्यात अनेक तऱ्हेची कर्तव्य पार पाडायला लागतात. हे विधान चुकीचं आहे, कारण की दुसऱ्या परिच्छेदामध्ये मनुष्याला या जगात 2 तऱ्हेचे कर्तव्य पार पाडावं लागतात. 2 आणि अनेक तऱ्हेची, त्याच्यामध्ये खूप फरक आहे, लक्षात घ्या. 2 म्हणजे पण निश्चित आकडा झाला, अनेक म्हणजे अनिश्चित आकडा झाला, 2 पेक्षा जास्त, म्हणून हे विधान चुकीचं ठरलंय. आणि बाकीचे तर मग पाहिलं आता ते 3रं वाचलं आपण, स्त्रियांची सर्वांगीण प्रगती म्हणजे काय याविषयी एकमत नाही. बरोबर आहे. माणूस म्हणून प्रत्येकाला महान मूल्य, हे पण बरोबर आहे. ठीक आहे. तर 28 नंबरकडे वळू आपण आता. स्त्रियांची सर्वांगीण प्रगती कशामुळे होऊ शकते, कशामुळे होऊ शकते, तर राज्यघटनेचा जो रेफरन्स पाहिला आहे तो पण घ्यावा लागेल. शिक्षण, सामर्थ्य, संपत्ती व अधिकार यांच्या प्राप्तीतून होऊ शकतं. सुदृढ शरीर, बौद्धिक सामर्थ्य, सुसंस्कृत विचार आचार, कर्तव्यदक्ष मन यांच्या जोपासनेतून, शिक्षण, पद, प्रतिष्ठा यांच्या प्राप्तीतून 3 नंबर, आणि राज्यघटनेने दिलेल्या शिक्षण व समान संधीच्या अधिकारातून. आता पाहिलंय आपण 4 नंबरचं, राज्यघटनेने दिलेल्या, त्याच्यामुळे काय झालं माहितीये का, स्त्री स्वतःची प्रगती करू शकते. परंतु सर्वांगीण प्रगती कशामुळे होऊ शकेल याचा रेफरन्स पाहिला तर दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये आपल्याला या ओळी तुम्हाला दिसत आहे, त्या ओळी वाचू आपण. त्याच्यामध्ये बघा, सॉरी 3ऱ्या पॅरेग्राफ मध्ये आपल्याला हे याचा रेफरन्स घ्यावा लागेल. तर ह्या ओळी वाचू आपण 3ऱ्या पॅरेग्राफ मध्ये. बघा, तर या भूमिका, एक सुरू होणारा पॅरेग्राफ आहे बघा. तर या भूमिका ज्या काही माता भगिनी ज्या भूमिका दिल्यावर, तर त्या जास्तीत जास्त चांगल्या तऱ्हेने पार पाडण्याकरता स्त्रीला सुदृढ शरीर, बौद्धिक सामर्थ्य, जे तुम्हाला 2 नंबरच्या
किती नंबरच्या पर्यायामध्ये बघा, व्यवस्थित बघून घ्यायचं. तर 2 नंबरच्या पर्यायामध्ये दिसतंय तुम्हाला, तर सुदृढ आचार विचाराने जोपासले गेलेले कर्तव्य दक्ष असे मन आणि जोड मिळाली पाहिजे. हे ज्या स्त्रीच्या जवळ आहे तिची सर्वांगीण उन्नती झाली आहे असे म्हणता येईल. म्हणजे तो पर्याय घ्यायला लागेल, पर्याय क्रमांक 2. 28चं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 घेणं अत्यंत गरजेचं आहे. पुढे पाहता 29 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आपण आता विचारात घेऊ. तर 29 नंबरच्या प्रश्नामध्ये काय दिसतंय बघा मित्रांनो, तर खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने आपल्याला या ठिकाणी ओळखायचे. मानव जातीचे व स्त्री जीवनाचे भवितव्य समान आहे. बरोबर आहे, कारण मानव जातीचे जे भविष्य आहे ते स्त्री जातीचं आहे, कारण ती एक तो त्याच्यातला प्रकार आहे. म्हणजे पहिलं विधान ए हे बरोबर आहे. आता बी का चुकीचं ठरेल बघा, मानव जातीचे व स्त्री जातीचे भवितव्य परस्परावलंबी आहे. म्हणजे जर हे त्याच्यावर अवलंबून आहे ते त्याच्यावर, आपण असा काही रेफरन्स आणि असा काही अर्थ निष्कर्ष काढता येत नाही, म्हणून बी विधान हे चुकीचं आहे. कारण पहिल्या परिच्छेदानुसार एकंदर मानव जातीचे जे भविष्य आहे ते स्त्री जातीचे हे बरोबर आहे, हे बरोबर ठरतं. मात्र हे उदाहरण झालं, मात्र मानव जाती व स्त्री जातीचे भविष्य परस्परावलंबी आहे असं कुठेच क्लिअर दिलेलं नाही आणि अर्थ पण नाही काढता येत कुठेच आहे. त्याच्यामुळे मग ते या ठिकाणी चुकीचं ठरतंय. म्हणून तुम्हाला पर्याय क्रमांक 1 घ्यायला लागेल, ज्याच्यामध्ये फक्त ए बरोबर हा रेफरन्स नुसार करेक्ट आहे. याच्यातला एक शेवटचा प्रश्न बघा, आता 30 नंबरचा प्रश्न अभ्यासू आपण. खालील विधाने वाचा आणि योग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला. आपला गौरव, पद, प्रतिष्ठा, शिक्षण या गोष्टी, आपला गौरव हा पद, प्रतिष्ठा, शिक्षण, पैसा या गोष्टीमुळे होतो आपला गौरव. बरोबर. तर जर तुम्ही पाहिलं तर मग या ठिकाणी हे विधान चुकीचं ठरतंय, कारण की शेवटच्या ओळीनुसार आपला गौरव, पद, प्रतिष्ठा, शिक्षण या ज्या गोष्टी या बाह्य गोष्टीमुळे नाही असे स्पष्ट दिले. म्हणजे बाह्य गोष्टीमुळे नाही घडत आणि सगळ्या बाह्य गोष्टी आहे पद, प्रतिष्ठा, म्हणजे ते चुकीचं ठरतं. दुसरं वाक्य होतं शिक्षण, अधिकार, संपत्ती, योग्य संधी या गोष्टी मिळवणे हेच आपल्या मानव जातीचे साध्य असायला हवे. जर तुम्ही काही ओळी वाचल्या शेवटच्या तर त्याच्यात काय माहितीये, तर अधिकार, संधी या वक्राच्या गोष्टींची आवश्यकता आहे, मात्र ते जीवनाचे साध्य नसून साधने आहेत. साध्य नाही, ते साधन आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून मग बी विधान देखील चुकलंय. ए आणि बी दोन्ही चुकीचे असा पर्याय जर घेतला तर तो बरोबर येईल या ठिकाणी. म्हणून 30 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला 4 नंबरचं योग्य ठरतंय. आता आपण पुढच्या पॅसेजकडे जाऊ. पुढचा पॅसेज आपण डिस्कस करू. मी तोपर्यंत एक पाणी पितो, तोपर्यंत तुम्ही थोडस बघा आता त्या पॅसेजकडे. ठीक आहे, चला आपण आता कंटिन्यू करू. पुढच्या पॅसेज मध्ये बघा, स्त्री व पुरुष एका मर्यादेपर्यंत स्वतःमध्ये पूर्ण असूनही अपूर्ण असतात. म्हणजे ते पूर्ण आहेत पण एका मर्यादेनंतर ते, म्हणजे एका मर्यादेपर्यंतच ते स्वतःमध्ये पूर्ण असूनही अपूर्ण आहे. सजीवांची अशी एक व्याख्याच अशी आहे की जो स्वतः सारख्या जीवांची निर्मिती करतो, म्हणजे माणूस माणसाला, कुत्रा कुत्र्याला. बरोबर. हा क्षमता ज्याच्या ठाई नाही अशी ही सजीव गोष्ट पृथ्वीवर असतीलही. अशा पण गोष्टी आहे जे स्वतःला स्वतः नाही निर्माण करत. येथे चर्चा करायचा मुद्दा नाहीये वगैरे असं ते पुढे म्हणताय, आणि जे काही लिहिलंय ते तुम्ही वाचलंय. आपण आता पहिल्या प्रश्नाकडे जाऊ या पॅसेजच्या. पहिला प्रश्न काय म्हणतोय बघा, स्त्री व पुरुष एका मर्यादेपर्यंत पूर्ण असूनही अपूर्ण का आहेत त्या ओळी आपण वाचून घेऊ वाटल्यास. या वाचल्या तर सुरुवातीला त्याच्यात शेवटी काय दिसतंय बघा, तर हा चर्चा करायचा मुद्दा नाही असं म्हटलं होतं, तर त्याच्यात स्त्री पुरुषांनी एकत्र येण्याची गरज ही निसर्गाची व्यवस्था आहे, यावंच लागेल ते. त्या दृष्टीने पाहता युगुल किंवा जोडपे यास अधिकचे पूर्णत्व आहे, तेव्हाच जे एकट्या स्त्री पुरुषाच्या ठाई नाही, एकटी स्त्री आणि एकटी पुरुष यांच्या ठाई नाही, त्यांना या सृष्टीला पुढे नेण्यासाठी ही निसर्गाची गरज आहे आणि स्वतःसारखा जीव जन्म देण्यासाठी असं त्या ओळीत म्हटलंय. ठीक आहे. म्हणून मग का पूर्णत्व नाहीये, एका
लिमिट पर्यंत असून देखील पूर्णत्व का नाही त्यांना, तर मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, समाजाशिवाय त्याला पूर्णत्व येत नाही. मात्र हे आपल्याला घेता नाही येणार, समाजाचा इथं रेफरन्स नाहीये. स्वतः सारख्या जीवांना ते एकटे एकटे राहून जन्म देऊ शकत नाही. तुम्हाला लक्षात आलंय? पर्याय क्रमांक 2 हा पर्याय या ठिकाणी बरोबर ठरेल, 2 नंबरचा. आता बघा पुढचा प्रश्न होता, आदिम कळप सदृश्य टोळीतील, प्राचीन काळातल्या कळप करून जे लोक राहायचे, तर त्या टोळीतील मानवाची समज वानराच्या टोळीचे निरीक्षण करून करता येणार नाही. कारण काही वेळेला असं म्हटलं जातं की माणूस हा वानरापासून आहे, पण या पॅसेज मध्ये म्हणतोय की जर तुम्हाला माणसाचा अभ्यास करतो, वानराचा अभ्यास करून उपयोग नाहीये. त्याच्या मते का असं तो म्हणतो, तर मानव जातीला वानरांच्या रांगेत बसवण्यात लेखकाला कमीपणा वाटतो. ए नंबर अत्यंत चुकीचं आहे, कारण तसं पॅसेज मध्ये कुठेच दिलेलं नाहीये. 2 नंबर बघा, जर दुसरा पॅरेग्राफ पाहिला आपण, तर त्या परिच्छेदानुसार आदिमतम मानवी कल्पना जर केली, हे वाचू आपण, तर त्या ओळीनुसार आपल्याला पर्याय क्रमांक 2 बरोबर ठरणार आहे की मानवाच्या टोळींचे निरीक्षण करणे अवघड आहे. हे 3 नंबरचं चुकीचं ठरेल. आदिम मानव वानर जातीय नसून मनुष्य जातीय होता, हा पर्याय आपल्याला घ्यायचा आहे. तर मग हा पर्याय जर तुम्ही पॅसेज मध्ये पाहिला तर 3 नंबरला आहे. तर ऍक्च्युली इथे आपण 3 नंबर करू. ओळीनुसार 3 नंबरचा पर्याय आपल्याला घ्यायला लागेल. कारण 3 का 2 2 नंबरला वानरांच्या टोळींचे पहिल्या ओळी वाचून घे. चला दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये जाऊ आपण, म्हणजे आपल्याला ते क्लिअर होईल. पर्याय एखाद्या वेळेला प्रिंटिंग मध्ये खालीवर होऊन जातात किंवा टायपिंग मध्ये होतं, ते आपण नीट क्लिअर करू. दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये बघा, अगदी आदिमतम सापडला, वरून तिसरी ओळ बघा दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये, ते वाचू आपण, त्याच्याशिवाय आपल्याला क्लिअर नाही होणार. अगदी आदिमतम मानवाची कल्पना केली तरी तो वानर जातीय न होता तो माणूसच होता, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे माणसापासूनच माणूस, म्हणजे तो तसाच तयार झालाय. याचाच अर्थ असा की आदिम कळप सदृश्य टोळीतील मानवाच्या वर्तनाची समज वानराच्या कळपांचे निरीक्षण करून येऊ शकणार नाही. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला वानरांचा अभ्यास करायची गरज नाही, माणसाचा अभ्यास करायचा असेल तर. का? कारण की लेखकाच्या मते माणसाची निर्मिती वानरापासून नाहीच झाली, म्हणून तुम्हाला जो आहे तर ती ओळ लक्षात घ्यायला लागेल. आणि मग ती ज्या पर्यायामध्ये आहे तो पर्याय निवडायचा. तर वानरांच्या आदिम मानव वानर जातीय नसून मनुष्य जातीय होता, हा पर्याय घ्यायचा आहे. हा पर्याय जर 3 नंबरला असेल, मग 3 नंबर उत्तर त्या ठिकाणी बरोबर येईल. ठीक आहे, तसं असेल तर 3 नंबर आपण घेऊन टाकायचा. 3 नंबर कोणता पर्याय तुम्हाला बरोबर घ्यायचा आहे की वानरांच्या आदिम मानव वानर जातीय नसून मनुष्य जातीय होता, हा पर्याय बरोबर घ्या. आदिम पासून बरोबर घ्यायचं. ठीक आहे, पुढे जाऊ. आता 33 नंबरचा प्रश्न पहा. ला काय विचारलं त्यांनी, माणसाचे वेगळेपण कशात आहे, त्याचं जे काही वेगळेपण आहे तो, तर माणसाला आपल्या वागण्याचे भान असते व त्याची नोंद होते. त्याला भान असतं व त्याची नोंद होते. जर तुम्ही पॅसेज पाहिला तर या ठिकाणी हे दिसतंय बरोबर. ते पाहू आपण कुठे. माणसाच्या ठाई साक्षी चैतन्य हे तर तुम्ही वाचलंय, दिसतंय क्लिअर. स्त्री पुरुष संबंधातील अशरीरी शब्द येतो, अशरीरी परिणामांमुळे त्यांच्यामध्ये वेगळेपणा आहे. आणि माणसाला प्राप्त झालेल्या असामान्य मेंदूमुळे. जर तुम्ही रेफरन्स पाहिला तर आपल्याला ABC बरोबर आहे, तर माणसाला प्राप्त असलेल्या असामान्य मेंदूमुळे हा रेफरन्स काही दिसत नाहीये. हे कुठे दिसेल मी तुम्हाला सांगतो बघा. दुसरा पॅरेग्राफ पाहू आपण, ज्याच्यामध्ये माणसाचं वेगळेपण जे ते दर्शवण्यासाठी योग्य ठरतात या 3 गोष्टी ABC मधल्या ज्या वाचल्या आपण. मात्र माणसाला प्राप्त झालेल्या प्रगत मेंदूमुळे तो वेगळेपणा दाखवतो असं उतारात कुठेच दिलेलं नाहीये, पूर्ण उतारा वाचला तर. आणि जर तुम्ही दुसरा पॅरेग्राफ जर वाचला तर त्याच्यामुळे या 3 गोष्टी तुम्हाला दिसतील, ज्या शेवटच्या काही ओळींमध्ये आहे बघा. अशरीरी परिणाम त्याच्यापासून ते आहे. ठीक आहे, तर मग तुम्हाला प्रगत मेंदूमुळे वेगळेपणा आहे हे काही कुठे दिसत नाहीये, हे एक चुकीचं ठरवण्याकरता ते घेतलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2
ज्याच्यामध्ये आपल्याला ए, बी आणि सी हे घ्यावे लागतील. 34 बघा आता, मनुष्याच्या ठाई साक्षी चैतन्य असल्यामुळे काय घडू शकतं, तर तो तटस्थपणे स्वतःकडे पाहू शकतो. बरोबर आहे. आणि तो नवनिर्मिती पण करू शकतो. हे कुठे, तर दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये. या ओळी आपल्याला साधारणपणे खालून चौथी ओळ आहे बघा, तर त्याच्यामध्ये बघा साक्षी चैतन्य, त्याच्या ठाई साक्षी चैतन्य आहे आणि करू शकतो, इथपर्यंत त्या ओळी वाचा. बघा, माणूस केवळ सचेतन नाही, त्याच्या ठाई साक्षी चैतन्य आहे. हे आहे म्हणूनच त्याच्या ठाई तटस्थपणाने स्वतःकडे पाहण्याची गोष्ट तो करू शकतो. बरोबर, काय करू शकतोय तो, तटस्थपणे स्वतःकडे पाहण्याची भूमिका करू शकतोय. म्हणजे ते आपल्याला ए नंबरचं बरोबर होईल. तर अशा पद्धतीने हे आपल्याला दोन्ही विधान बरोबर ठरतात. कारण 2 मध्ये काय घेतलं होतं त्यांनी, की तो नवनिर्मिती करू शकतोय तटस्थ पाहण्याची दृष्टी, आणि त्याच्यानंतर त्याचीच पुढची ओळ बघा, आणि त्यामुळेच तो नवनिर्मिती करू शकतो. एकदम दोन्ही गोष्टी क्लिअर आहे. तर 3 नंबरचा पर्याय योग्य ठरेल. पुढे पाहता, पुढच्या पॅसेजचा जर विचार केला आपण, पॅरेग्राफ आपला प्रश्नाचा, तर शेवटचा प्रश्न याच्यामधला 35 नंबरचा प्रश्न या ठिकाणी काय डिस्कस करतोय बघा, खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. पूर्वीच्या काळातील मानव हा स्त्री पुरुष संबंधांना केवळ हायलाइट करायचं, त्याच्याने उत्तर चुकीचं बरोबर ठरू शकतं. केवळ म्हणजे चुकीचं असं नाही बरं का, पण तो दिशा देईल तुम्हाला, योग्य ठरवेल तुमचा पर्याय. पूर्वीच्या काळातील मानव हा स्त्री पुरुष संबंधांना केवळ शरीर सुख म्हणून पाहत होता. बरोबर, तर हे विधान चुकीचं आहे. प्रत्येक सजीवांकडे स्वतःसारखा जीव निर्माण करण्याची क्षमता आहे. प्रत्येक सजीवाकडे आहे का, नाही. असे काही सजीव असतील ज्यांच्याकडे क्षमता नाहीये. सुरुवातीच्या ओळी वाचल्या होत्या आपण. दोन्ही विधान चुकीचं आहे. जर दुसरा पॅरेग्राफ पाहिला तर पहिलं विधान क्लिअर होतं आपल्याला, पण त्याला एक अशरीरी परिमाण आदिमतम काळापासून असणार, याचेही भान अस्फुट स्वरूपात स्त्री पुरुषांना असणार, म्हणजेच त्यांना केवळ शारीरिक आकर्षण होतं, हे चुकीचं ठरतं. किंवा त्यांचे संबंध शरीर सुख होते, हे चुकीचं ठरतं. कारण त्यांना अशरीरी परिमाण पण होतं, माप पण होतं, की नाही म्हणजे काहीतरी अशरीर सुख पण, जे त्याच्याशिवाय पण त्यांनी विचार केला आहे. आणि पहिल्या पॅरेग्राफच्या जर ओळी पाहिल्या तर दुसरं वाक्य बघा, पहिल्या पॅरेग्राफ नुसार दुसऱ्या ओळीनुसार सजीवाची एक व्याख्याच अशी आहे, की जे आपण वाचलं होतं, की असे काही सजीव असतील पण जे स्वतःसारखा जीव निर्माण नाही करू शकत, असे असतील पण. म्हणून मग दोन्ही विधान ए आणि बी हे चुकीचे ठरले आहे. पर्याय क्रमांक 4 हे तुम्हाला घ्यायला लागेल. ठीक आहे, पुढचा पॅसेज बघा आता. हा 8 नंबरचा पॅसेज या ठिकाणी ठरणार आहे. 36 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आपण आता डिस्कस करू. तर 36 नंबर बघा. आता पॅसेज मध्ये काय आहे हे तुम्ही वाचलंच आहे. सगळ्यांना एकाच रंगाची आवड नसते, वेगवेगळ्या रंगाची निसर्गाने रंगवलेली आकाश गोधडी म्हणजे चादर बघत बघत पाखरांचा संसार जवळ करायचा असतो. एकमेकांशी बोलतानाही त्यांना एकमेकांच्या डोळ्याची भाषा कळते. आपण जसा लेकरांना घास भरवतो तसाच घास पक्षीनी भरवतात, असं साधारणपणे त्याची सुरुवात होती. पहिला प्रश्न जर पाहिला, मग खडक पुष्प वगैरे ते त्या ठिकाणी बरंच वर्णन त्याच्यामध्ये केलं होतं. तर बघा, सगळ्यांना सगळं करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला कुठे मिळतं, सगळ्यांनी सगळं करावं कुठे मिळतं, तर एक स्वातंत्र्य हा मूलभूत हक्क असलेल्या राज्यात. 2 नंबर, कोणताही ताण नसताना पर्यटन केल्यास. सागर किनाऱ्यातील पर्यटन केंद्रामध्ये. आणि 4 निसर्गाच्या सानिध्यात. जर पहिल्या पॅरेग्राफच्या ओळी जर पाहिल्या तर सगळ्यांना सगळं करण्यासाठी निसर्गाने जे काही स्वातंत्र्य दिलंय, म्हणजे निसर्गाने दिलंय, ते म्हणजे निसर्गामध्ये समुद्र पण आला, सगळं म्हणजे निसर्ग हा पर्याय तुम्हाला निवडावा लागेल. निसर्गाच्या सानिध्यात पर्याय क्रमांक 4. 37 बघा आता. प्रस्तुत उतारा हा लेखकाचा सूत्रबद्ध लिखाणाचा नमुना आहे. काय हा पॅसेज पूर्ण, तर सूत्रबद्ध लिखाण केलंय बघा. मनातील हळव्या भावनांचा मुक्त आविष्कार आहे, हा पर्याय घ्यायला लागेल. जर तुम्ही पॅसेज पाहिला तर त्याच्या टेक्निक वगैरेचा विचार न करता, की निसर्गाचं वर्णन, त्याच्यानंतर चिमणी पाखरांना ते घास भरवतात, त्याच्यानंतर मग खडक पुष्प, बरोबर, त्याच्यानंतर मग झाडं,
किंवा हे सगळं जे दिसतंय, तर शेवटच्या ओळी पण काय सांगतात बघा, की पाण्यावरल्या तरंगावर, आकाशात, वाळूच्या वर्तुळात सगळीकडे मनाला जाऊन यावंसं वाटतं इतका आत्मविश्वास की हिमचा समुद्र किनारा देऊन जातो. हे सगळं निसर्गात घडतं, म्हणून समुद्र किनाऱ्यापेक्षा निसर्गाचा पर्याय इथे आपण निवडला. आणि पूर्ण पॅसेजचा जर विचार केला तर हा उतारा आपल्याला काय सांगतोय, तर आपल्या मनातील ज्या काही इथं हळव्या भावनांचा मुक्त आविष्कार आहे, म्हणजे त्याचं प्रेझेंटेशन आहे. असा पर्याय क्रमांक 2 हा या ठिकाणी बरोबर ठरेल. ओके, पुढे बघा आता 38. तर तो प्रश्न होता, उतार्यातून आपल्याला काय संदेश मिळतो, तर खेड्या पाड्यातील आयुष्य अत्यंत सुखी असतं. ठीक आहे, त्याच्यापेक्षा जास्त बेटर, झाडांची सर्व पाणी हिरवी असत नाही आणि सगळ्याच फुलांना वास असत नाही. हे पर्टिक्युलर झालं. याच्यापेक्षा बघा, निसर्गातील वैविध्यामुळे खरा आनंद मिळतो. म्हणजे खेड्यापाड्यातले आयुष्य निसर्गाचा पार्ट आहे. झाडाची पाणी हिरवी असत नाही, काही फुलांना वास, हे पण निसर्ग आहे. की हिमचा समुद्र की आपण निसर्गच आहे. मग 3 नंबर मध्ये हा सर्व समावेशकता जी ती 3 नंबर मध्ये आपल्याला विचारात घेता येते, म्हणून आपल्याला 3 नंबरचा पर्याय हा बेटर ठरतोय. 39 बघा, खडक पुष्प या वनस्पतीचे शास्त्रीय नाव रॉक फ्लॉवर. जर तुम्ही अंदाज लावाल, खडक म्हणजे रॉक आणि पुष्प म्हणजे फ्लावर, तसं नाही चालणार, कारण दिलेलंच नाही, कुठल्याच प्रकारचं नाव दिलेलं नाही. म्हणून या ठिकाणी बघा, उतार्यामध्ये खडक पुष्प याला कुठलंही शास्त्रीय नाव दिलं नाही. अंदाज लावत बसायचं नाही, कारण पॅसेज मध्ये आपलं स्वतःचं मत या ठिकाणी कधीच नोंदवायचं नसतो मित्रांनो. म्हणून त्याला खडक पुष्प हे नाव कदाचित लेखकाने देऊन टाकलंय, खडकात येतं म्हणून, बरोबर. तर तसं मग विचार केला मित्रांनो, तर त्याला कुठलंही शास्त्रीय नाव नाहीये, म्हणून याचा पर्याय क्रमांक 3 हा बरोबर ठरेल. शेवटचा प्रश्न या पॅसेज मधला बघा, 40वा प्रश्न. हम्म? 40वा प्रश्न आपण आता विचारात घेऊया. तर काय म्हणतो बघा, खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. भविष्य काळात जर घर बांधायचे असते म्हणून मुले लहानपणी घर खेळतात. नाही, पॅसेजचा रेफरन्स पाहिला तर घर पुढे बांधायचं म्हणून लहानपणी खेळतात का? नाही, पुढे त्यांना बांधायचं असतं म्हणजे बांधतोच मनुष्य, पण त्याच्याकरता लहानपणी घर खेळतात हे विधान, विधान हे या ठिकाणी चुकीचं ठरत आहे. बी का बरोबर आहे बघा. आता खडकात जन्माला आलेल्या फुलांना वास नसतो, तर हे पाहिलं भविष्यकाळात घर, याच्याकरता हे तर चुकीचं ठरलंय, स्पष्ट नाही होते ते. आणि तिसऱ्या परिच्छेदानुसार पाहू आपण, शेवटचा एक पॅरेग्राफ आहे बघा, शेवटचा नाही तिसरा बघा. पहिली ओळ महत्वाची आहे, काय, सुगंधाचा गुण येण्यासाठी जन्मभूमीचा वास जन्मजात मिळावा लागतो. सुगंधाला गुण येण्यासाठी म्हणजे वास येण्यासाठी, आणि खडकाला वास नसल्यामुळे तिथे जन्मलेल्या फुलांनाही वास आला नाही असे म्हणता येईल. म्हणजेच काय या ठिकाणी लक्षात घ्यायचं, खडकात जन्माला आलेल्या फुलांना वास नसतो, कारण तो मातीतून यावा लागतो आणि खडकामध्ये माती नावाचा प्रकार नाही, म्हणून कदाचित खडकात जन्माला आलेल्या फुलांना वास नसतो. हा एक असा अभ्यास पूर्व जर विचार केला तर ते विधान या ठिकाणी आपल्याला बरोबर ठरतंय, असा आपण या ठिकाणी विचार करूया. म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 2 हा पर्याय बरोबर ठरेल. पुढच्या पॅरेग्राफ कडे जाऊ आपण आता. हम्म? 41 नंबर. 41 नंबर मध्ये बघा, आता पुढचा पॅरेग्राफ पहिले बघूया काय आहे. हा सेकंड लास्ट पॅरेग्राफ असतो. पाऊल वाटेच्या बद्दलचा हा पॅसेज आहे. मला नेहमीच आकर्षण असते, ती आपोआप निसर्ग नियमाने घडलेली आहे. म्हणजे पाऊलवाट हा निसर्गाचाच भाग आहे आणि ती भूमिकन्या आहे, म्हणजे भूमीचीच कन्या आहे. या पाऊलवाटा फक्त माणसाच्याच नसतात, माणूस नव्हता तेव्हापासून, पाखरांच्या वेळेपासून या वाटा असणार. म्हणजे माणसाच्या पण पूर्वीच्या काळापासून या पाऊलवाटा आहेत. पाऊलवाट म्हणजे प्राण्यांच्या संदर्भात जवळची वाट, अरण्यातून जाणारी, विमुक्त माळांमधून राहत्या जागा, या सगळ्या ठिकाणी या जातात. दुसऱ्या पॅरेग्राफ पहिली ओळ आहे, ही पाऊलवाट निसर्गाचाच एक भाग असल्यामुळे त्याचेच गुणधर्म तिला आहे. तशीच ती अंतर्मग्न आहे, आत्ममग्न आहे, तशीच गूढ आहे, मनस्वी.
निसर्गात जे सगळे ते पाऊल वाटेमध्ये, कारण ती भूमिकन्या आहे. कारण याच्याशी एक दोन रिलेटेड प्रश्न कव्हर आहेत. आता बघा 41 नंबरचा प्रश्न आहे, पॅसेज वाचलाय तुम्ही. पाऊलवाट, पुढील वाक्य वाचायचे दोघी. पाऊलवाट म्हणजे भूमिकन्या, बरोबर आहे. आदिवाट, आदी म्हणजे प्राचीन काळ, आणि चालती समाधी. तर हे सगळं आपल्याला क्लिअर होतंय पहिल्या पॅरेग्राफ नुसार. आणि काही दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये पण त्याचा पार्ट आहे, ते बरोबर आहे. दुसरं चुकलंय बघा. न्यूयॉर्क मधील पाऊल वाटेवरून चालताना त्याची नागरनीती वाट काढून वर येत नाही, पण येते. त्या जर तुम्ही शेवटच्या त्या जर ओळी पाहिल्या तर नागरनीती या सर्वातून वाट काढून वर येईल असं म्हटलेलं, म्हणून बी विधान, बी विधान हे चुकीचं आहे. कारण जर शेवटच्या जर 2-3 ओळी पाहिल्या, वाचतो बघा मी पॅरेग्राफच्या. जेव्हा त्यांच्या पायाखाली न्यूयॉर्क मधील पाऊटवाल येईल तेव्हा ते नक्कीच आनंदाने, है ना, उचंबळून येईल. खडक फोडून झरा वर यावा तसा आनंद, त्याची विद्वत्ता, त्याचे बहुमान, त्याचे उच्च भ्रूप्रण आणि नागरनीती या सर्वातून वाट काढून वर येईल. वर येईल ती लक्षात घ्या. पण तिथं म्हटलं येणार नाही असं म्हटलंय प्रश्नात, म्हणून बी विधान हे चुकीचं ठरतंय. ए बरोबर बी चूक, असा पर्याय क्रमांक 4 घेणं आपल्यासाठी गरजेचं आहे. 42. ज्यांचे बालपण खेड्यात गेले तो आयुष्यात, ज्याचे बालपण खेड्यात गेले तो आयुष्यात डॅश कधीच शहरातून रस्त्यावरून चालत नाही, हे विधान चुकीचं आहे. बी, इतर खेड्यातील एकरूप होऊ शकत नाही, खेड्याशी एकरूप होईल तो, त्याच्यामुळे बी पण चुकीचं आहे. पाऊलवाट तो कधीच विसरणार नाही, तो न्यूयॉर्कला गेला तरी नाही विसरणार, कारण तो कुठे कदा आहे ना जगाच्या पाठीवर. पाऊलवाट त्याने पाहिली, खेड्यात त्याचं बालपण गेलंय, तर पाऊलवाट त्याच्या आयुष्यात कधीच नाही विसरणार. फक्त सी बरोबर आहे, आणि या रेफरन्सच्या ओळीनुसार सी आपल्याला बरोबर ठरतंय. ठीक आहे. 43 बघा. मध्ये काय म्हटलंय? पाऊलवाटांच्या उगम काळाबद्दल. कुठून सुरुवात आहे? तर ते आधी काळापासून आहे, माणसाच्या जन्माच्या पूर्वीपासून आहे, गूढ आहे, रहस्यमय. तर पाहिलं तर मग ए नंबर दिला, वेद काळापासून तयार झालेले असाव्यात. आता वेद काळापासून असा काळ निश्चित वेद काळ आहे असं क्लिअर नाही, म्हणून हे चुकीचं ठरलं. त्याच्यानंतर माणूस 2 पायांवर चालायला लागल्यापासून झालाय, म्हणजे माणूस चालायला लागला 2 पावलांवर आणि मग पाऊलवाट तयार झाला, हे पण चुकीचं आहे. ते त्याच्या पूर्वीच आहे, पाखरांच्या काळापासून. मग प्राणी पाखरांच्या काळापासून, बरोबर आहे. मग पहिल्यापर्यंत वाचून दाखवलं तुम्ही, तुम्हाला माणूस नव्हता तेव्हापासून पाखराच्या वेळेपासून या वाटा असणार, म्हणून फक्त सी विधान बरोबर. पर्याय क्रमांक 1 हा बरोबर ठरेल. 44. उताराला तुम्ही काय शीर्षक द्याल? असे प्रश्न 1-2 तरी प्रत्येक पूर्ण प्रश्नपत्रिकेत पाहिजे, जे वेळोवेळी आपण घेतोय. ओव्हरऑल जर पॅसेजचा विचार केला तर पाऊलवाट तर 100%, आत्ममग्न पाऊलवाट हे सगळ्यात जास्त योग्य वाटायला पाहिजे. चाहुल वाट त्याच्यापेक्षा कमी महत्वाचं वाटते. जागोजागीचे रस्ते हे कमी कॉम्पॅक्ट नाही झालं तर पर्याय क्रमांक 1 तर संपूर्ण विचारात घेता पाऊलवाट व तिच्या गूढतेबाबत म्हणजे आत्ममग्नतेबाबत हा विचार जर केला तर आत्ममग्न पाऊलवाट. आता आत्ममग्न पाऊलवाट हे किती नंबरला दिलंय तिथून निवडायचं. आत्ममग्न पाऊलवाट तर ए नंबरचा पर्याय 1 नंबरला आहे. इथं 2 झालंय, 1 नंबर करा. 1 नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर ठरेल. पर्याय क्रमांक 1 लक्षात घ्या. 44 ला पर्याय क्रमांक 1 हा पर्याय निवडूयात. ओके. पुढे पाऊलवाटांना गूढ का म्हटले? गूढ का म्हटले हा एक फार छान प्रश्न या ठिकाणी त्यांनी कव्हर केला आहे. तर गूढ का म्हटलेलं आहे? तर गूढ अरण्यातून त्या पुढे नाहीशा होतात. तर बघा तसा जर विचार केला तर आपल्याला पॅसेजचाच रेफरन्सने विचार करावा लागेल, आणि तसा विचार केला तर काय बरोबर ठरतं पहा. तर गूढ अरण्यातून नाहीशा होत जातात, निसर्गाच्या प्रमाणे त्या गूढ आहेत. 1 नंबरचा पर्याय बरोबर ठरेल. पुढे निसर्गच मूळतः हा गूढ आणि आत्ममग्न आहे, आणि ती भूमिकन्या आहे, तो निसर्गाचाच एक पार्ट आहे. तर निसर्गच गूढ आहे तर त्याच्या पाऊलवाटा का गूढ राहणार नाही, म्हणून ते पण बरोबर आहे.
गूढ म्हणजे रहस्यमय, आणि पाऊलवाट समाधिस्थ असते. हे काही समाधिस्थ असते पण ते गूढ असल्याचं काही त्या ठिकाणी क्लिअर नाही होत आपल्याला, म्हणून मग तर दुसऱ्या पॅरेग्राफचा रेफरन्स घेतला तर ए आणि बी असलेला पर्याय आपल्याला घ्यायला लागेल. ए आणि बी हे नीट क्लिअर करा. 4 नंबर मध्ये उत्तर या ठिकाणी करेक्ट आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण 9 पॅसेज कव्हर केले. आता इंग्लिशचा आणि एक शेवटचा पॅसेज बघा. पॅसेज वाचलाय तुम्ही. बिल्डिंग अ नेशन इज व्हेरी कॉम्प्लेक्स. म्हणजे काही देश जर तुम्हाला बांधणी करायची असेल तर फार गुंतागुंतीची गोष्ट आहे. व्हेरी डिफिकल्ट टास्क. इट रिक्वायर्स डिफरंट काइंड्स ऑफ पॅरामीटर्स, अ डिफरंट माइंडसेट. वेगवेगळे त्याला पॅरामीटर्स लागतात. बिल्डिंग अ कंपनी इज इझी ॲज कम्पेअर्ड टू बिल्डिंग अ नेशन. ओके, असं साधारणपणे आपल्याला हा पॅसेज सुरुवातीच्या काही ओळींमध्ये दिसतोय. आता आपण याच्या प्रश्नांचा विचार करू डायरेक्ट. बघा, तर एव्हरीथिंग इज फॉलिंग अपार्ट, म्हणजे प्रत्येक गोष्ट ही तुकडे तुकडे होते, फॉलिंग अपार्ट होते. सिलेक्ट द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड. तर मुव्हिंग बॅक हा त्याचा काही अर्थ नाहीये. डिसअपियर होते. फॉलिंग अपार्ट म्हणजे नाहीस हे पण नाही लागणार. स्कॅटरिंग म्हणजे विखुरणे हे थोडंसं वाटतं. आणि डिसइंटिग्रेटिंग, पॅसेजचा जर विचार केला तर डिसइंटिग्रेटिंग हा पर्याय बरोबर आहे. म्हणजेच त्याचा अर्थ जो आहे तो विघटन होणे, डिसइंटिग्रेट होत आहे, फॉलिंग अपार्ट होत आहे, हा रेफरन्स क्लिअर होत आहे. 47 बघा. द स्पीकर एक्सपेक्ट्स, स्पीकरने काय अपेक्षा केली आहे? द स्टुडंट शुड स्टील एव्हरीथिंग फ्रॉम एव्हरीबडी. अरे स्टील म्हणजे चोरणे, मग काय चोरायला पाहिजे का प्रत्येक गोष्ट? तर नाही, ए नंबर चुकीचं आहे. द स्टुडंट शुड डेव्हलप देअर पर्सनल इंटरेस्ट, पर्सनल इंटरेस्ट डेव्हलप केला पाहिजे. पॅसेजचा रेफरन्स घ्यावा लागेल मात्र. द स्टुडंट शुड कीप देअर हाऊस इन अ गुड ऑर्डर, घर व्यवस्थित ठेवायला पाहिजे. सी नंबरचा नाही लागणार. द स्टुडंट शुड बिल्ड सच अ नेशन दॅट कॅन गिव्ह डिरेक्शन टू इंडिया ॲज वेल ॲज टू द वर्ल्ड. हे बरोबर येईल, कारण की पॅसेजमध्ये तसा रेफरन्स आहे का विद्यार्थ्याने असं राष्ट्र बांधणी करावी की जो फक्त भारतालाच नाही तर जगाला पण मार्गदर्शन करू शकेल. म्हणजे डी नंबरचं आपल्याला या ठिकाणी क्लिअर होत आहे. तर ओनली डी हा नंबर घ्यायला लागेल. याचा रेफरन्स करता आपण दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये जाऊ. बघा, दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये जर गेलेत तुम्ही तर तुम्हाला पहिली ओळ काय दिसते बघा. आय मीन यू ऑल नीड टू बिल्ड अ व्हेरी स्ट्रॉंग सेक्युलर सार्वभौम देश, युनायटेड नेशन विच गिव्ह डिरेक्शन नॉट ओनली टू इंडिया बट टू द वर्ल्ड. या ओळीनुसार तुम्हाला पर्याय क्रमांक 4 हा बरोबर ठरतो. पर्याय क्रमांक 4 म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी ओनली डी हा पर्याय घ्यायला लागेल. ठीक आहे. तर या पद्धतीने हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढे पाहता 48. आता 48 प्रश्न आहे. फाइंड आउट करेक्ट सेंटेन्स. 2 वाक्य दिले तुम्हाला. बिल्डिंग अ नेशन अँड बिल्डिंग अ कंपनी बोथ आर इझी टू बिल्ड. अरे म्हणजे कंपनी पण बांधणी आणि राष्ट्र बांधणी ही सारखीच आहे? नाही. बिल्डिंग अ नेशन इज डिफरंट टास्क ॲज कम्पेअर्ड टू बिल्डिंग अ कंपनी. म्हणून पहिलं विधान हे गलत आहे. पुढे बिल्डिंग अ नेशन रिक्वायर्स ओनली डिफरंट काइंड्स ऑफ पॅरामीटर्स अँड माइंडसेट. ओनली मुळे वाक्य चुकलं. त्यांना डिफरंट माइंडसेट पॅरामीटर लागते बट दे नीड ओनली डिफरंट काइंड्स ऑफ अँड येस इट इज ओके असं नाही. ओनली मुळे हे बी विधान पण चुकलंय. फक्त वेगळे पॅरामीटर्सच पाहिजे असं नाही, तर ओनली डिफरंट मुळे हे वाक्य चुकीचं ठरतंय. दोन्ही चुकीचे असा पर्याय जर तुम्ही पाहिला तर बोथ आर इनकरेक्ट. हा 3 नंबरला पर्याय दिला म्हणून 48चं उत्तर हे 3 नंबर घ्यायला पाहिजे. पुढे 49 बघा. बिल्डिंग नेशन बिल्डिंग रिक्वायर्स, राष्ट्र बांधणी करायची असेल तर कशाची गरज आहे? तर एक रूल्स रेग्युलेशन्स ते तर कंपनीला लागतात. मीडिया अँड न्यू टेक्नॉलॉजी असू शकतं. प्रोडक्टिव्हिटी अँड लक, न्यू टेक्नॉलॉजी अँड हार्ड वर्किंग युथ. जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला 4 नंबरचं हे जास्त बरोबर ठरतंय. का माहितीये? तिसऱ्या पॅरेग्राफ कडे या तुम्ही. तुम्हाला ती ओळ दाखवतो ज्याच्यामध्ये न्यू टेक्नॉलॉजी आणि कशाची गरज आहे त्या ठिकाणी हार्ड वर्किंग युथ या दोन्ही गोष्टी हव्या आहेत. तिसऱ्या पॅरेग्राफ मध्ये या मित्रांनो पहिलीच ओळ आहे बघा. बट वेन यू लुक ॲट द यंग ॲट द टूल्स अँड टेक्नॉलॉजी यू सी ग्रेट होप. तर तुम्ही युथ कडे पाहताय, न्यू टूल्स आणि टेक्नॉलॉजी कडे पाहताय, तर यू फील वी कॅन चेंज द फेस ऑफ द कंट्री इन 20 years. म्हणून तुम्हाला पर्याय क्रमांक 4 हा बरोबर ठरतोय. शेवटचा प्रश्न बघा आता.
शेवटच्या प्रश्नामध्ये काय विचारलं होतं आपल्याला ते पाहू आता, की अकॉर्डिंग टू द पॅसेज कन्फ्युजन अँड कॉन्ट्राडिक्शन्स, जो गोंधळ आणि खंडन होतंय वेगवेगळ्या विचारांचं, तर तो डिरोगेट द स्टेटस ऑफ द नेशन, याच्याने राष्ट्राला कुठेतरी कमीपणा प्राप्त होतोय. तर बघा दिसतंय आपल्याला ते, मीडिया हायलाइट्स डिसइंटिग्रेटिंग थिंग्स इन सोसायटी, जे काही विघटन होते मीडिया त्याला उचलतं वर दाखवतं, पण बरोबर आहे. ऑप्टिमिस्टिक अँड हार्ड वर्किंग युथ इज रिक्वायर्ड, ते आता वाचलं आपण, ते हार्ड वर्किंग युथ पाहिजे आपल्याला नेशन बिल्डिंगसाठी, सगळे बरोबर आहे. पर्याय क्रमांक ABC असलेला घ्यायला लागेल. 4 नंबर दुसऱ्या आणि तिसऱ्या पॅराग्राफ मध्ये हे सगळं पूर्ण पॅसेजचा विचार करता कव्हर झालेलं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण डिसिजन मेकिंग कडे आता वळूया. आता आपण डिसिजन मेकिंगच्या प्रश्नाकडे वळतोय. आपण पॅसेजेसचे प्रश्न डिस्कस केले. आता आपण 5 प्रश्न जे डिसिजन मेकिंगचे आयोग विचारतो त्याच्याकडे जाऊयात, ते पण महत्वाचे ठरतात आपल्यासाठी. ठीक आहे. आता आपण त्या सेक्शनकडे जाऊया. ठीक आहे. आता पहिले हे क्लिअर करावं लागेल तेव्हा येईल. ओके. तर या पद्धतीने आपण आता सीसॅटच्या डिसिजन मेकिंगच्या प्रश्नाकडे जाऊया, ज्याला निगेटिव्ह मार्क नसतात मित्रांनो, काहीतरी मिळणारच आहे, त्याच्यामुळे याचा सर्वस्वी फायदा आपल्याला घ्यायचा आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही पहिला प्रश्न पाहिला तर काय सिच्युएशन उभी केली बघा आपल्या पुढे. या ठिकाणी काय म्हटलंय त्यांनी, तुम्ही जिल्हाधिकारी आहात, एका जिल्ह्याचे तुम्ही जिल्हाधिकारी आहेत, तुमच्याकडे शिक्षण हक्काच्या कायद्यानुसार आपल्या मुलांना खासगी शाळेत, प्रश्न नीट वाचायचं म्हणजे तुम्हाला आयडिया येईल, तर खासगी शाळेत दाखल केलेल्या गटाकडून तक्रार आलेली आहे. इथं तुमची भूमिका आहे, तुम्ही जिल्हाधिकारी आहे, काही मुलांना शाळेत टाकलंय आणि त्यांच्याकडनं, त्या गटांकडनं, खासगी शाळेतल्या गटांकडनं खासगी आपल्या मुलांना टाकलंय, असे पालक आले आहेत. हे पालक अल्पसंख्याक, दलित आणि गरीब कुटुंबातील आहेत. जरी शाळा व्यवस्थापनाने या मुलांना प्रवेश दिला असला तरी इतर मुले त्यांना छळतात. परिणामी लहान मुले जे तिथं आहेत, त्या दलितांची किंवा अल्पसंख्याकांची, ती शाळेत यायला उपस्थित राहायला तयार नाही. तुम्ही काय कराल? तर त्या प्रॉब्लेम इथे तुम्हाला क्रिएट केलाय. काय डिसिजन घ्याल? शाळा व्यवस्थापनाची काही चुकी नाही, त्यांनी प्रवेश दिलाय, तिथले मुलं त्यांना काही बोलताय किंवा त्या ठिकाणी ते चिडवतात किंवा काय असं करताय, तुम्ही काय कराल जिल्हाधिकारी म्हणून? एक, पालकांना त्यांच्या मुलांना सरकारी शाळेत दाखल करण्याची विनंती करा. ते म्हणतात इथे मुलं त्रास देताना तुम्ही न करा, त्यांना सरकारी याच्यात टाक. याच्याने काय झालं माहितीये का, समस्येचं निराकरण झालं नाही, याच्यापासून तुम्ही दूर चालले गेले, याला 0 मार्क मिळेल मित्रांनो. हा निगेटिव्ह आहे. याच्यात तुम्ही तुमच्या जबाबदारीपासून दूर गेलात, काही सॉल्व्ह नाही केलं तुम्ही. पुढे, छळवादाविरोधात कडक कार्यवाही करावी अशी शाळा व्यवस्थापनाला विनंती कराल. आता जिल्हाधिकारी म्हणून तुम्ही तसं शाळेला सांगू शकता, पण जे मुलं छळ करताय हे लहान मुलं आहे, लक्षात घ्या, त्यांना समज नाहीये. तर लहान मुलांना आपण कडक कार्यवाही करून त्यांना हे करलं तर हे पण थोडस योग्य नाहीये. म्हणून याला 3rd बेस्ट असलेला मार्क मिळेल. फुरसतीच्या वेळेत शाळेतील मुलांसाठी कार्यक्षेत्रे आयोजित करून त्यांना एकमेकांना विनाशर्त आदर करायला सहाय्य कराल, हे योग्य वाटतं. तर फुरसतीची वेळ तुम्हाला जेव्हा मिळेल तेव्हा तुम्ही शाळेत जाल, कार्यक्षेत्र आयोजित कराल. पण फुरसत नाही मिळाली जास्त तर, कारण तुमच्याकडे जास्त जबाबदारी आहे, हे तर योग्य आहे. परंतु तू फुरसतीचा वेळ म्हटलंय, पण मग ती समस्या एखाद्या वेळेला गंभीर होऊ शकते. म्हणून अशासकीय संघटनेच्या मदतीने, कारण तुम्हाला वैयक्तिक प्रत्येक वेळेला जाता येईलच का सांगता नाही येत, म्हणून तुम्ही जर अशासकीय NGOची जर मदत घेतली आणि अध्यापक पालकांसाठी कार्यसत्रे आयोजित करून त्यांना शिक्षण हक्काचे महत्व समजून द्यायला विना अट आदर करायला विकसित केलं, तर हे जास्त बेटर आहे. लक्षात घ्या. कळलं थोडासा फरक? हे फुरसतीच्या वेळेत म्हणजे जेव्हा फुरसत मिळेल तेव्हा पाहू, म्हणजे याला तुम्हाला मार्क मिळेल, परंतु सेकंड बेस्ट, आणि याला पूर्ण मार्क मिळेल. असा परीक्षेला गोल करायचा आणि याला पूर्णच्या पूर्ण मार्क घ्यायचा, याच्यात एकही मार्क जायला नको पाहिजे मित्रांनो. ही गोष्ट फार महत्वाची, लक्षात घ्या. पुढे पुढचा प्रश्न पाहिला दुसरा, त्याच्यामध्ये काय दिलंय बघा. मोठा प्रश्न आहे, तो सेट करावा लागला आपल्याला.
या ठिकाणी दिलेलं काय बघा. आता तुम्ही अशा एका भागात वस्तीला आहात. बघा आता इथं तुमची भूमिका काय निर्लक्ष, तुम्ही वस्तीला आहात म्हणजे तुम्ही नागरिक आहे तिथले, आणि तेथे काही पुढारी आणि गुंड यांनी संबंधित नागरी अधिकाऱ्यावर दबाव आणून अवैध बांधकाम केले व फेरीवाले बसवले. जेव्हा तक्रार दाखल करण्याकरता तुम्ही ते काम पाहत असलेल्या अधिकाऱ्याकडे गेलात, तेव्हा ती एक महिला आहे तिथे, तुम्हाला सांगितले की तिला कोणतेही संरक्षण नसल्याने, किंवा ती व्यक्ती असेल म्हणजे कोणी असू शकतं, तरी या लोकांविरोधात कोणतीही कृती करू शकणार नाही. तिने तुम्हाला असेही सांगितले की बहुधा शासन अशा अवैध कामांचे कायद्यात बदल करून त्याचे कायदेशीर कामात रूपांतर करते. तुम्ही यावर समस्या कळली. तुम्ही एका ठिकाणी वस्तीला आहे, तिथले पुढारी आणि गुंड मिळून काही नागरी अधिकाऱ्यांवर दबाव आणलाय, अवैध धंदे चालू केले. त्यानंतर तुम्ही त्या सरकारी कर्मचाऱ्याकडे गेला, जबाबदार तो म्हणतो की मला काही संरक्षण नाही, गुंड आहेत ते लोक, आणि कालांतराने असं तुम्ही कायद्यात रूपांतर होऊन जातं. म्हणजे तर मग तुम्ही काय कराल? मग या अधिकाऱ्यांना कारणे दाखवून कृती न करण्याचा निषेध करण्यासाठी त्यांच्या तोंडाला काळे फासाल. हे कायद्याला धरून नाही, याच्याने तुम्हीच अडचणीत येऊन झालेला 0 मार्क मिळेल. सरकारच्या खासगी मालकीच्या जमिनीवरील अवैध बांधकामाला व फेरीवाल्यांना संरक्षण देण्याच्या पद्धतीला विरोध करणारे लेख आणि व्यंगचित्रे स्थानिक वृत्तपत्रातून, सामाजिक माध्यमातून प्रसारित करा. जिथे तुम्ही एक व्यक्ती म्हणून गुंड किंवा दबावशाहीला तुम्हाला जायचंय तर तुम्ही असा मीडियाचा वापर करू शकताय. पण अजून पाहून घ्या त्याच्यापेक्षा काही बेटर आहे का? गुंड पुढारी अवैध कामातून लाभ घेणाऱ्या लोकांना, अभद्र युतीला व स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडायला तयार नसलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात दबाव गट संघटित कराल. हे येऊ शकतं. आणि परिस्थितीमुळे हताश होऊन स्वतः योग वर्गात दाखल होऊन जाल आणि भोवतालच्या अंधाधुंदीची काळजी करणं सोडून द्याल. परंतु हे काही फर्स्ट बेस्ट मध्ये येणार नाही. म्हणून तुम्हाला जो जास्त आहे ना, तर दबाव गट फार्मर लोकांना तुम्ही एकत्र कराल. याच्या विरुद्ध हे जे गुंड आणि पुढारी आहे यांनाही याच्याने समज मिळणार आहे, आणि जे काम नाही करत आहे अधिकारी त्यांनाही समज, कारण दोघांना तुम्हाला या ठिकाणी कुठेतरी ट्रीट करायचंय. म्हणून हे जास्त योग्य ठरेल, फर्स्ट बेस्ट होईल. त्याच्यानंतर मग हे लेख वगैरे तर याच्यानंतर पुढचा टप्पा असेल, आणि नंतर मग हे तर खरं एवढं खास नाही, त्याच्यामुळे मग तर थर्ड बेस्ट मध्ये आपण घेऊया. आपल्याला हा मार्क मिळवायचा मित्रांनो, लक्षात घ्या. हा पुढे तीन नंबरच्या प्रश्नात काय दिसतंय की तुम्ही आणि तुमची मैत्रीण, आता या ठिकाणी एक पुन्हा विद्यार्थ्याच्या भूमिकेत जावं लागेल, एका प्रतिष्ठेच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलाय. चला, एक चांगली शिष्यवृत्ती मिळणार आहे जर त्या ठिकाणी हे तुम्ही केलं. ठीक आहे, प्रश्न वाचा तुम्ही तोपर्यंत. बघा, एक प्रतिष्ठेच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला आणि तुमच्या त्या मैत्रिणी, तुमच्या दोघींपैकी एकीची निवड करण्यासाठी दोघांनाही मुलाखतीला निमंत्रित केले. ही शिष्यवृत्ती म्हणजे तुमच्या ज्ञान भाषक क्षमतेचे निर्देशन आहे. याच्याने तुम्ही स्कॉलर प्रूव्ह व्हाल. तुमची मैत्रिणी तुमच्या इतकीच सक्षम आहे, ती वंचित समूहातून आहे आलेली आहे. या पायरीला पोहोचण्यासाठी तिने तिच्या कुटुंबाने खूप कष्ट घेतले, तुम्हाला इमोशनल करण्याचा प्रयत्न केलाय. तिच्या या शिष्यवृत्तीची तिला खूपच गरज आहे, आणि तरच तिला अभ्यास सुरू ठेवता येईल. तुम्ही काय निर्णय घ्या? बघा, परिस्थिती काय मांडली आहे त्याच्यानुसार तुम्हाला हा विचार करणं गरजेचं आहे. कळलं तुम्हाला? तुम्ही, तुमची मैत्रीण एका शिष्यवृत्तीला अपियर होत आहे, प्रतिष्ठेची आहे, तुमच्या ज्ञान क्षमतेचं निर्देशन आहे, ती वंचित कुटुंबातली आहे, तिला शिष्यवृत्ती मिळाली तरच ती शिक्षण कंटिन्यू करणार आहे. या पायरीवर पोहोचण्यासाठी तिने तिच्या बाळाने खूप प्रयत्न केले. तुम्ही काय कराल? म्हणजे भावनिक निर्णय घ्याल का काय कराल? बघा, विचार करायचा आहे. तुम्ही मुलाखतीला जाणार नाही का बरं? कारण तुमच्या मैत्रिणीला शिष्यवृत्ती द्याल. हे तुमच्या अधिकारात आहे का? तुमचा अधिकारच नाही शिष्यवृत्ती द्यायचा. तुम्ही परीक्षेला न जाता कसं करणार? याला 0 मार्क मिळेल. शेवटी तुमचे अधिकार, मर्यादा त्या भूमिकेत या तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहे. पुढे तुम्ही मुलाखतीला जाल आणि जर तुमची निवड झाली तर समितीला तुमच्या मैत्रिणीला शिष्य देण्याची विनंती कराल. तुम्हाला ती मिळाली तर त्यांना विनंती करा. परत हे पण तसं पाहिलं तर डायरेक्टली तुमच्या अधिकारात नाहीये, विनंती करू शकता तुम्ही. अजून बघूया, जर तुमची निवड झाली तर शिष्यवृत्ती स्वीकाराल. पहिली गोष्ट, कारण की ते तुमच्या ज्ञान क्षमतेचे निर्देश आहे.
आणि तुमच्या मैत्रिणीला आर्थिक मदत कराल. तिला आर्थिक मदतच पाहिजे ना, तुमचंही साध्य होईल आणि तिचंही साध्य होईल, म्हणून हा फर्स्ट बेस्ट या ठिकाणी लक्षात येतोय. जर निवड झाली तर दोन्ही व्यक्तींना पारितोषिकात सहभागी करून घ्यावे अशी विनंती कराल आणि मैत्रिणीला गरज असल्यास, पण तिला तर गरज आहे ना, आर्थिक मदत कराल. हा थर्ड बेस्ट होईल आणि हा सेकंड बेस्ट कडे तुम्हाला मार्क मिळेल, लक्षात घ्या. ठीक आहे, तर येतं तुमचं, मला वाटतंय तुमचे सगळेच बरोबर आले असतील बेस्ट. नाही तर किमान सेकंड बेस्ट कडे तुम्ही गेलाय, पण परीक्षेला आपल्याला फर्स्ट बेस्टच घ्यायचं आहे. अशा भरपूर प्रश्नांची प्रॅक्टिस ही तुम्हाला या पद्धतीने विचार करायला भाग पाडते. ठीक आहे. प्रश्न मोठा आहे, मोठेच, कारण ती परिस्थिती है ना, आणि या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर व्हायला पाहिजे. ठीक आहे. हा ठीक, बघा आता या ठिकाणी परत एकदा जिल्हाधिकारीच्या भूमिकेत तुम्ही अधिकारी, नागरिक, विद्यार्थी सगळ्या प्रकारचे प्रश्न कव्हर करावे लागतील. तर विभागाचे जिल्हाधिकारी म्हणून तुमच्याकडे विशीतील मुलांनी, विशीतील म्हणजे तरुण मुलं आहेत, किशोरावस्थेतले मुलं आहेत, तर त्या स्त्रियांची छेड काढण्याच्या अनेक तक्रारी समाजातील अनेक गटांकडून आल्या आहेत. पण नाजूक प्रश्न घेतलेला आहे, मुलं आहेत विशीतले आणि ते छेड काढतायत महिलांची, वाईट आहे. तर बघा, हा एक फार महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे. तुम्हाला माहित आहे की, म्हणजे तुम्ही ज्यावेळेला अभ्यास केलाय तर तुम्हाला एक गोष्ट माहित पडली की ती शाळा महाविद्यालय पौगंडावस्थेतील म्हणजे विशीतल्या मुलांसाठी असा कोणताही अध्ययन कार्यक्रमात त्यांना गुंतवत ठेवत नाही की ज्यामुळे त्यांची ऊर्जा व्यक्तिगत परिपूर्तीचे समाधान देणाऱ्या, समाजाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या, ज्यातून सर्जक आणि बौद्धिक कामाची मागणी होते अशा ठिकाणी प्रवाहित होईल. म्हणजे शाळा तसं त्यांना गुंतवून नाही ठेवत, हे तुमच्या लक्षात आलंय. आणि अनेक किशोरवयीन विद्यार्थी शाळा व महाविद्यालयाच्या बाहेर आहेत, कोणत्याही परिश्रमाशिवाय धनवान पैश्वर आम्ही जीवनाची स्वप्ने पाहत आहेत. यावेळी तुम्ही काय करायला प्राधान्य द्याल? तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पर्याय अवेलेबल करून दिले, तुम्ही काय कराल? कळला तुम्हाला प्रश्न? जिल्हाधिकारी आहेत, विशीतले मुलं आहेत, महिलांची छेडछाड करताय, मुलींची छेडछाड करताय, आणि असं लक्षात आलं की शाळा व्यवस्थापन त्यांना काही गुंतवून नाही ठेवते. बरेचसे मुलं तर अजून शाळेच्या बाहेरच राहतात आणि ऐशोआरामी जीवनाकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन आहे. 3 समस्या आहेत. काय कराल? जेथे त्रास जास्त आहे तेथे पोलीस संरक्षणाची व्यवस्था कराल. चुकीचं नाहीये. या छेड काढणाऱ्यांच्या गट बैठकी आयोजित करून त्यांचा गट संघटित करायला मदत करून विविध युवा योजनांच्या साह्याने विभागातील विधेयक कामात गुंतवून ठेवायला सहाय्य कराल. बरोबर आहे, हे पण चुकीचं नाहीये. निवडक गैर शासकीय संघटनांना विनंती करून स्त्रिया व मुलींची छेड काढणाऱ्यांना विधायक सामाजिक कार्यात हे जास्त योग्य वाटतं. कारण जर तुम्ही स्वतः करायचं ठरवलं तर तुम्हाला वेळ मिळेल का? हे तुम्ही त्यांना विनंती करून त्यांच्याकडनं हे जर करून घेतलं तर फर्स्ट बेस्ट तुमचा ठरू शकतो, लक्षात घ्या. आणि स्त्रिया आणि मुलींनी उचित पेहराव घालण्याची सूचना करायला हा अत्यंत चुकीचा आहे, कारण त्या पेहराव व्यवस्थित नाही करू ते म्हणून मुलं करताय असं नाही चालणार ना, हे नाही घेता येणार आपल्याला. आणि पोलीस संरक्षणाची व्यवस्था कराल, ही पण एक बरोबर येईल. आणि त्या बैठकी तुम्ही घ्याल, पण मग ते वेळ मिळाला पाहिजे तुम्हाला, म्हणून मग या ठिकाणी आपण सेकंड बेस्ट कडे जाऊ. हा फर्स्ट बेस्ट आणि हा 0. ठीक आहे, येतोय तुम्हाला तो अँगल कळतोय, तो अँगलच फार महत्वाचा या ठिकाणी ठरतोय. शेवटचा प्रश्न आणि 5वा प्रश्न बघा आता याच्यातला. या प्रश्नामध्ये काय दिले आता? चालण्याच्या मार्गासह एक बाग तुमच्या भागात आहे, बाग आहे फुटपाथ वगैरे तिथे बाजूला. ही बाग धूम्रपान व मद्यपान करणाऱ्या लोकांनी व्यापलेली. दारू वगैरे पितात तिथे, धूम्रपान, सिगारेट, आणि मग ते अवैध आहे, चुकीचं आहे, शिवीगाळ करत असतील कदाचित, माहित नाही. तर त्यामुळे मुलांना तेथे खेळणे जवळच पाहणं शक्य आहे. तुम्ही यावर काय कराल? कारण बाग मुलांसाठी आहे, पण असं वातावरणामध्ये नाही शक्य होते. त्यांना तुम्ही काय कराल? स्वतःच्या मुलांना तेथे नेणे थांबवाल. 0 मार्क. म्हणजे समस्येला काहीच निराकरणच झालं. जाऊ द्या, दुसऱ्या बागेत जाऊ. इकडचं काय, तिकडे पण तसं असलं तर मग, म्हणून मग ते नाही चालणार. आवश्यक कार्यवाहीसाठी पोलिसांकडे जा, हे जाणं योग्य आहे. सर्व पालकांच्या वतीने त्या लोकांना ती बाग सोडून जायला सांगाल. कारण सगळेच बरोबर आहे आता कालचे. या लोकांविरोधात कृती करणे आणि दबाव गट, हे दबाव गट फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. कारण पोलिसांचं संरक्षण चुकीचं नाहीये, पण मग परत पोलीस गेल्यानंतर कदाचित ते पुन्हा येऊ शकतात.
जिथे बघा असं गुंड आहेत किंवा जिथं वाईट प्रवृत्ती आहे, जर तुम्ही पालकांचा दबाव गट केला, जर खूप लोक तिथे गेले तरी लोक घाबरतात, लक्षात घ्या. आणि अनेक तक्रारी गेल्या तर मग पोलीस पण त्या ठिकाणी जास्त अलर्ट राहून मदत होईल. म्हणून मग हा एक घ्या. आणि ती बाग जर तुम्ही सोडून जायला सगळ्या पालकांच्या वतीने सांगितलं त्यावेळेला तर ते घाबरतील पण एखाद्या वेळेला ते पुन्हा पण येऊ शकता. म्हणून या ठिकाणी हा दबाव गट फार महत्वाची गोष्ट ठरते. या दोघांनाही तुम्हाला मार्क मिळणार आहे. पोलिसांकडे जाणं उचित आहे, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाहीये. आणि पालकांच्या वतीने हे पण चालेल तुम्हाला. या पद्धतीने डिवाइड होऊन जाते. आपला फर्स्ट बेस तो घ्यायचा आहे आणि चुकीचा निवडायचा नाही. हे दोन्ही जरी तुम्ही 0 आणि 2 पॉईंट याच्या जरी टार्गेट केलं तर मग बाकी ठीक आहे, कुठे ना कुठे काहीतरी मिळणारच आहे. पण आपल्याला सगळ्यात जास्त मार्क घ्यायचा, ही गोष्ट एव्हा तुमच्या लक्षात आली असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 4था सेट या ठिकाणी डिस्कस केलेला आहे. बाकीचे सेट मी तुम्हाला याच्यापूर्वी पण दिले, याच्यानंतरही दिलेले आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने अभ्यास करत राहा. धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.